त्याप्रमाणे फळावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो, परंतु ती थोडीच केली असे मानतो. त्याप्रमाणे फळांची इच्छा धरून काम्यकर्मे जितकी असतील तितकी यथाविधी करतो आणि केलेल्या कर्माचे आपल्या तोंडाने वाखाणणी करतो व त्या केलेल्या कर्माची चहूकडे वाणे वाटतो. अशा रीतीने मनात अभिमान उत्पन्न झाल्यावर बाप अथवा गुरु यास मानित नाही. कालज्वराने व्याप्त झालेल्या मनुष्यास जसे औषध लागू पडत नाही, तसा अहंकारयुक्त होऊन फलावर नजर ठेवून अगत्याने जे जे कर्म करीतो, परंतु कोल्हाट्याचे श्रम त्याला केवळ उदरभरणासच उपयोगी पडतात, तसे अतिकष्टाने कर्म करून त्याला दुसरे काही प्राप्त होत नाही. एक कणाकरिता उंदीर जसा डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या प्राप्तीकरता बेडूक समुद्र ढवळतो, भिक्षेशिवाय दुसरी काही प्राप्ती न होता गारुडी जसे सापाचे ओझे वाहतो. काय करावे, या लोकांना खटपटच प्रिय आहे. हे असो, एका कणाच्या आशेकरिता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते. त्याप्रमाणे स्वर्गसुखाच्या प्राप्तीकरता जे श्रम करतात, याप्रमाणे अतिदगदगीचे असे जे काम्य कर्म त्याला कर्म असे म्हणावे. आता तामस कर्माची लक्षणे सांगतो ती ऐक. तर तामस कर्म ते होय की जे निंदेची काळे पापमय घरच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे. जे कर्म झाले असता त्यापासून काहीच फलप्राप्ती दृष्टीस पडत नाही. जशी पाण्यावर रेघ ओढली असता ती निष्फळ होय, किंवा ताकाची निवळी घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराचे घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकीत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काही सापडत नाही, अथवा वाळू घाण्यात घातली असता जसे तीजपासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही, अथवा भूस उफणणे किंवा आकाशात बाण मारीत बसणे अथवा वाऱ्यास धरण्याकरिता फास टाकणे, या गोष्टी ज्याप्रमाणे करून निष्फळ आहेत, त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते. एरवी नरदेहासारखी अमूल्य वस्तू प्राप्त होऊन आणि संपत्तीही खर्च करून जे कर्म केले असता जगाला उलट दुःख मात्र होते. ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरता त्यावर काट्यांचा फास टाकून ओढला असता आपला श्रम होऊन कमलांचाही नाश होतो, किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पावून जगालाही अंधार करतो, त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले तरी दुसऱ्याच्या कर्मापासून अपाय होतो. माशी ही स्वतःच गिळविते, पोटात जाऊन स्वतः मारते, पण दुसऱ्याला वांती करून शिनविते. तर जे आपण त्या वाईट गोष्टींची आठवण करून देतो, बरे तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही हा पुढील विचार तर करावा, पण तसे काही न करता कर्म करू लागतो. माझा केवढा प्रयत्न व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे आणि तो केल्यापासून मला काय प्राप्ती होणार, या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवून टाकतो आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो. अग्नी ज्या वेळूपासून उत्पन्न होतो ती आपली राहण्याची जागा वेळूचे बेट जाळून पसरतो, अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढला म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू याचा विचार न करता पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून चालतो. तसे योग्यायोग्य एके ठिकाणी रगडून आपले व दुसऱ्यांचे हभे जे उरू देत नाही ते तामस कर्म असे समज. याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म 3 प्रकारचे कसे झाले ते तुला दाखवल्यासही स्पष्ट करून सांगितले. आता या कर्माचा अभिमान बाळगून त्यांचे आचरण करणारा जो जीव तो याचे योगाने 3 प्रकारचा झाला आहे. ज्याप्रमाणे एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या 4 आश्रमांच्या योगे 4 अवस्था दिसतात, त्याचप्रमाणे कर्माचे भेदाने कर्त्याला 3 अवस्था येतात. तर त्या 3ही पैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करतो, ते पूर्ण लक्ष देऊन ऐक. तर ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फलाची इच्छा न धरता सरळ वाढतात, तथापि त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो, किंवा नागवेल व फळातही सार्थकी लागतो. नागवेलीला जरी फळ येत नाही तरी तिची पाने उपयोगी पडतात. त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहे त्या नित्यनैमित्तिक कर्माची फळांची इच्छा न धरता जो त्याचे आचरण करतो, पण त्याला फलशून्य असे म्हणू नये, कारण त्या कर्माला विफलता नाहीच. म्हणून अर्जुना, फळाला फळे कोठून येणार?
आणि ती कर्मे आदराने करतो, पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगीत नाही. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघसमुदाय काही गर्जना न करता वृष्टी करतात, त्याप्रमाणे परमात्म्याला अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरता कालाची मर्यादा न सोडता देशशुद्धी साधून कर्माच्या योग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो. कर्माच्या योग्यतेचा निर्णय शास्त्रानुरोधाने करतो. इंद्रिय व वृत्ती यांचे ऐक्य करून फलाकडे चित्तास जाऊ न देता जो नियमाची बेडी पायात बाळगितो, ही अट सहन करण्याकरता उत्तम प्रकारचे धैर्य आणि अंगी असावे. अशा विषयी जो आपल्या मनात जिवंत चिंता वाहतो, अहोरात्र त्याचविषयी विचार करीत असतो आणि आत्म्याच्या प्राप्तीविषयी कर्म करीत असता देहाच्या सुखाची पर्वा करीत नाही, तो आळस व झोप टाकून देतो व त्याच्या भुकेचीही आठवण होत नाही. आणि त्या योगे जो सुखावस्था दूर पळते, तो सोने ज्याप्रमाणे आचीत घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसाच जास्त लागते, त्याप्रमाणे कर्म करण्याविषयी नाना प्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो. जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते. सहगमन करताना अग्नीत उडी टाकते. समयेही प्रेमामुळे पतिव्रता स्त्रीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. मग अर्जुना, आत्मप्राप्तीसारखी प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे, त्याचे शरीरास जरी कष्ट झाले तरी त्यास खेद होईल का? म्हणून विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो देहाविषयी अभिमान कमी होतो, तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो. याप्रमाणे कर्म करीत असता एखादे वेळी ते कर्म जरी बंद पडले तरी गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याचबद्दल अवघड वाटत नाही, तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानित नाही. अथवा आरंभिलेले कर्म पूर्णपणे सिद्धीस गेले असताही त्याचबद्दल प्रतिष्ठा मिरवून जाणत नाही. अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता ही लक्षणे ज्याचे ठिकाणी आढळतील त्याला निश्चयाने सात्विक कर्ता म्हणावे. हे धनंजया, आता राजसकर्त्यांची चिन्हे तुला सांगतो, कारण जगातील सर्व अभिमानांचे हे माहेर घरच होय. ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेरडे पदार्थ टाकण्याचे उकिरडा हे ठिकाण असते, अथवा सर्व अमंगल पदार्थ जसे स्मशानात टाकतात, त्याप्रमाणे वस्तुतः पाहिले असता ही जगातील सर्व कामांची पाय धुण्याची जागाच होय. म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो आणि आपण संपादन केलेल्या पदार्थांपैकी एक कवडीही खर्च करीत नाही व क्षणोक्षणी त्या पदार्थावरून आपला जीव ओवाळून टाकतो. कृपण मनुष्य आपल्या ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो, तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळण्याविषयी दक्ष असतो. जसा बगळा मासा धरण्याविषयी मोठा तत्पर असतो आणि बोरीचे झाड जसे जवळ गेले असता वस्त्र अडकून गुंतवते, दांडगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखडते व तिची फळे पाहू गेले असता कोली त्याप्रमाणे आंबट असतात, तसे काया वाचा मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो व आपले हित साधण्याकरिता दुसऱ्यांच्या हिताकडे लक्ष देत नाही, तसे स्वतः जे कर्म आरंभिले ते निरंतर चालण्याचा नियम नसतो व त्या कर्माविषयी ज्याचे मनाला कंटाळा येत नाही. धोत्र्याच्या फळास जशी आतून भूल व बाहेरून काटे असतात, तसा जो शुचित्वाविषयी अंतर्बाह्य दरिद्री असतो आणि अर्जुना केलेल्या कर्माची फलप्राप्ती झाली असता त्या आनंदाच्या भरात दुसऱ्यास वेडावून दाखवतो, अथवा आरंभिलेले कार्य फलद्रूप न झाले म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो. अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजसकर्ता होय, असे खचित समज. आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस करता त्याची लक्षणे तुला कळतील अशी सांगतो. तर आपल्या स्पर्शामुळे समोर येणारे जिन्नस कसे जळतात हे जसे अग्नी समजत नाही, अथवा आपल्या धारेने दुसऱ्यांचा जीव कसा जातो हे जसे शास्त्राला समजत नाही, किंवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे काळकूट विषयाला समजत नाही, तसा हे धनंजया ज्या क्रियेने आपला व दुसऱ्याचा नाश होईल अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो, ज्याप्रमाणे वावटे सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो, त्याप्रमाणे ती कर्मे करते वेळी यात काय लाभ झाला याचे काळजी बाळगीत नाही. हे बघ अर्जुना, ज्याच्या कृतीला व इच्छेला काही मेळ नसतो, आपल्या तामस कर्त्याला पाहून त्याचे पुढे वेड्याचे काय किंमत आहे, आणि बैलाचे कासे जसे गोचिड अगदी चिटकून राहते, तसे इंद्रियांनी दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो, त्याप्रमाणे लहान मुलास हसण्यास व रडण्यास वेळ लागत नाही.
त्याप्रमाणे ज्याच्या कृतीत काही मेळ नसतो, प्रकृतीचे स्वाधीन असल्यामुळे काय करावे व काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते व केराने जसा उकिरडा फुगतो तसा तो कुकर्माने फुगलेला असतो, म्हणून गर्वाच्या भरात ईश्वरासही नम्र होत नाही व ताठ्याने डोंगरालाही तुच्छ करतो, आणि ज्याचे मन म्हणजे केवळ विषयांच्या लाटा होतं, ज्याचे आचरण नेहमी चोरटे, वर कांती दिसण्यात चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे, आणि दृष्टी केवळ वेशांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्यांचे सर्वस्व हरण करणारी होय, किंबहुना ज्याचा सर्व देह कपटाचाच बनलेला आहे व ज्याचे आयुष्य जुगाराचे वाईट कृत्याचे माहेरघरच आहे, त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाषरूप भिलांचे गावच होय, म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये. आणि दुसऱ्यांचे चांगले झालेले पाहून ज्यास वैर उत्पन्न होते, त्याने दुधात मीठ मिळाले असता ते पिण्यात अयोग्य होते, अथवा कितीही थंड पदार्थ अग्नीत घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडाडतो, किंवा अर्जुन कितीही उत्तम उत्तम पदार्थ असले तरी ज्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो, त्याप्रमाणे दुसऱ्यांचे चांगले झालेले त्याने ऐकले किंवा पाहिले तर त्याला सहन न होऊन तो उलट निंदाच करू लागतो, त्याला वाईट वाटते. सर्पास दूध पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विषच होते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्यावर जो त्यास दुर्गुण मानतो आणि इहलोकी कीर्ती होऊन ज्याचे योगाने परलोकीही मिळेल असे कृत्य ज्या वेळेस प्राप्त होईल त्यावेळेस त्याला हटकून झोप ठेवल्याप्रमाणे येते, आणि वाईट कर्माच्या वेळेस तीच झोप विटाळशी सारखी दूर राहते. हे पहा, द्राक्षाचा किंवा आंब्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरोग होतो किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसा फुटतात, त्याप्रमाणे पवित्र काळ पर्वणी आली असता त्याच्यावर आळस लोटतो, आणि अन्यायाचे कर्म करण्याच्या वेळी तोच आळस त्याचे हुकमात वागतो. जसा समुद्राचे पोट अग्निवडवानल अखंड जळत असतो, तसा त्याच्या अंतःकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही असा विषाद असतो. लेंड्याच्या विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्तच असतो, तशी जन्मभर विषादाची गाठ ज्याच्या जीवाशी असते विषाद मनात बाळगतो, आणि अर्जुना जो कल्पांताच्याही पलीकडे लाभ होईल अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो. अरे, जगातील लोक जे व्यापार करीत नाहीत ते करण्याविषयी मनात इच्छा धरून कर्म करतो, परंतु ज्यापासून तृणाचाही लाभ त्यास होत नाही असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीच होय, तो निसंशय तामस करता असे जाण. याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म करता व ज्ञान या तिन्ही विधींची लक्षणे सांगितली. आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून आत्मनिश्चयाचा चांगलेपणा ज्या बुद्धिरूप आरशात स्पष्ट दिसतो त्या बुद्धीचेही 3 प्रकार केले आहेत. अर्जुना, अरे, या सत्व रजस तमो गुणांनी जगातील कोणत्या वस्तूंचे 3 प्रकार केले नाहीत? पोटात अग्नी नाही असे या सृष्टीस कोणते लाकूड आहे? त्याप्रमाणे जिचे 3 प्रकार नाहीत अशी दृश्य वस्तू तर कोणती वस्तू आहे? म्हणून या गुणांनी बुद्धीचे 3 प्रकार झालेले आहेत, तसेच धृतीचेही 3 गुणांनी 3 प्रकार झालेले आहेत. तेच निरनिराळे भेद त्यांच्या चिन्हांसह वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. परंतु हे धनंजया, बुद्धी व धृती या दोन्हीपैकी अगोदर बुद्धीच्या भेदाची लक्षणे सांगतो. तर हे सुबटा, मनुष्याला या संसारात येण्यास उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे 3 मार्ग आहेत. हे 3 मार्ग म्हणजे अकारण, काम्य कर्म व निषिद्ध कर्म हे प्रसिद्ध आहेत, आणि प्राणी मात्राला यांच्यापासून संसार भय प्राप्त होते असते. याकरिता या लोकी अधिकारसंमत व विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म ते नित्यकर्माचं एक उत्तम होय. तेच नित्यकर्म आत्मप्राप्तिरूप फलावर दृष्टी ठेवून तृषाक्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे करावे. अशा युक्तीने नित्यकर्म केले असता ते दुस्तर अशा जन्मभयापासून सोडविते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करीतो तो संसार भयापासून मुक्त होतो व या आचरणाने मुमुक्षुत्वाच्या पायरीला येऊन पोहोचतो, मोक्ष मार्गास लागतो. या नित्यकर्माचा भरवसा ठेवून जी बुद्धी ज्याच्या आचरणाविषयी निश्चय करते तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेलीच असते. म्हणून ज्याची निवृत्तीचे पायावर प्रवृत्तीची उभारणी आहे अशा या कर्मात बुडी का न मारावी? तहान लागलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर पुरात बुडणाऱ्याजवळ भोपळा असताना, अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर
अथवा पथ्यासह औषध घेतले असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो, किंवा माशाला जर पाण्याचा आश्रय असला तर त्याच्या जीवास जसे भय नाही, तसे या नित्यकर्माचे आचरण केले असता मोक्षप्राप्ती होतं. हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि हे बघ खरोखर आचरणास योग्य नव्हते अशी जी काम्याधिक कर्मे जी संसार भय उत्पन्न करतात व ज्यांच्यावर निषिद्धपणाचा शिंतोडा आहे, त्या अनाचरणीय व जन्ममरणदायक अशा वाईट कर्मापासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायीच पळवितो, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही व तापून लाल झालेला सूळ जसा हातात धरवत नाही, अथवा काळा नाग फुसकारे टाकीत असलेला दिसत असला म्हणजे त्यास हात घालवत नाही, व ज्याप्रमाणे वाघाच्या जाळीत कोणी जाऊ शकत नाही त्याप्रमाणे निषिद्ध कर्म केले असता महाभय उत्पन्न होईल असा ज्या बुद्धीचा निश्चय होतो, विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चुकत नाही, तसे निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्ममृत्यू चुकत नाही. मग निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्ममृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करीते, रत्नपारखी जसा खरा खोट्याचा निर्णय करतो तसा कार्य व अकार्य यांच्याविषयी प्रवृत्ती निवृत्ती रूप मापाने जो निर्णय करतो, तसेच ज्या बुद्धीला चांगले व वाईट हे स्पष्ट समजते ती सात्विक बुद्धी होय असे समज. आणि बगळ्याच्या गावात जसे दूध व पाणी एकत्रच घेतले जाते, किंवा आंधळा ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांच्यामधील भेद जाणत नाही, ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवक करिता येतो, तोच लाकूडही कोरण्यास प्रवृत्त होतो, परंतु त्याचा भ्रमरपणा काही नष्ट होत नाही. त्याप्रमाणे धर्माधर्म रूपाने असणारी जी कार्य त्याची निवड न करिता जी बुद्धी त्याचे आचरण करते, अरे परीक्षेशिवाय मोती घेतली असता क्वचित चांगली मिळतील, बाकी मिळणार नाहीत, हे अगदी ठरलेले आहे. तसे निषिद्ध कर्म साहजिकपणे प्राप्त न झाले तरच राहते. एरवी जेथे चांगले व वाईट ही दोन्ही कर्मे सरसकट मानली जातात, जसे सर्व समाजास योग्य व अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे, तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंधबुद्धी ती राजस बुद्धी होय. आणि राजा ज्या मार्गाने जातो ते चोरास जसे आडमार्ग होतं, राजमार्ग जसे चोराच्या उपयोगी नाहीत, किंवा राक्षसाला रात्री जसे उजाडते, अथवा धनाचा ठेवा जसा भाग्यहीनाला जशी ती कोळशांशी रास दिसते, म्हणून धन जवळ असताना त्याला ते नाही तसे नाही सारखे होते, तसे शास्त्रात सांगितलेले सर्व मार्गाचे आचरण करणे ते ज्या बुद्धीला घातक वाटते व खऱ्या गोष्टी खोट्या भासतात, जी शास्त्राचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ करते व जे गुण म्हणून आहेत त्या सर्वांस दोष मानते, किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही ज्या बुद्धीला विपरीत भासतात, त्या बुद्धीला अर्जुना कोणालाही न विचारता बेलाशक तामसी म्हणावे. हे पहा, दानधर्माला रात्र उचित आहे काय? याप्रमाणे अर्जुना तुला बुद्धीचे 3 भेद स्पष्ट करून सांगितले. आता याच बुद्धीचा कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते व तिचेही 3 प्रकार आहेत. त्या धृतीच्याही 3 प्रकारांची लक्षणे तुला स्पष्टपणे सांगतो, तिकडे लक्ष दे. तर सूर्योदय होतात जसा चौर्यकर्मासह अंधकार नाहीसा होतो, किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो, किंवा वारा एकसारखा सपाट्याने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनांसह नाही तसे होतात, अथवा अगस्ती ऋषींच्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात, किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्यविकासी कमले आपोआप मिटतात. फार काय सांगावे, गर्जना करून सिंह पुढे आला तर मदोन्मत्त हत्तीला देखील उचललेला पाय खाली ठेवण्याचे सुचत नाही. तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन प्राण व इंद्रिय यांचे व्यापार जागच्या जागी बंद पडतात. अर्जुना, इंद्रिय व विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात. प्राणाचे जे 9 प्रकारचे भेद आहेत ते सर्व मोडून व एकत्र करून त्या सुषुम्ना नाडीच्या कोठडीत अडकून टाकते. मानाचे संकल्प विकल्प रूपी वस्त्र फेडून मन उघडे करते आणि मग बुद्धिमानाच्या मागे स्वस्थ बसते. याप्रमाणे जो धैर्य राज मन प्राण व इंद्रिय यांच्या स्वकीय चेष्टांची भाषणे बंद पाडितो, मग सर्वांचा झाडा घेऊन त्यास ध्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो. परंतु चक्रवर्ती जे परमात्मा त्याच्या तांब्यात त्यास देईपर्यंत त्याचपासून लाज न घेता त्यांना जो धैर्यराज सोडित नाही. लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, असे जे धैर्य ते केवळ सात्विक धैर्य होय असे समज.
आणि शरीर हेच माझे स्वरूप असे मानून जो स्वर्ग व संसार या दोहोतच धर्म अर्थ व काम या 3 उपायांनी आनंदाने वास करतो, तो मनोरथ सागरात धर्मार्थ कामरूपी नौकेवर ज्या धैर्याने व्यापार करतो, जो कर्मरूपी भांडवल घातले असता त्याचा चौपट फायदा येतो असे मानून ज्या धैर्याने साहस कर्म करीतो, त्या धैर्यास अर्जुना राजस धैर्य असे म्हणतात. आता तिसऱ्या तामस धैर्याची लक्षणे सांगतो ती ऐक. तर सर्व नीच गुणांनी युक्त असे जे उत्पन्न होते असा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो. अहो प्राकृत जड आणि हीन असा असूनही त्याला गुण हे मोठे नाव देण्याचे प्रयोजन काय, अशी शंका येईल. तर असे पहा की राक्षसालाही पुण्यजन म्हणत नाहीत काय. सर्व ग्रहात जो इंगळ निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा त्यालाही मंगळ शुभ म्हणत नाहीत काय. तसा तमाला गुण हा ढसाळ साधारण शब्द आहे. हे सुभटा अर्जुना, सर्व दोषांचे वस्तीस्थान जो तमोगुण तो कमवून ज्या नराची मूर्ती बनलेली आहे, ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडत नाही, त्याप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो म्हणून निद्रा त्याला कधी सोडित नाही. आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही, त्याप्रमाणे देहरूप धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीती असल्यामुळे त्याला भय सोडित नाही. आणि कृतज्ञ मनुष्याचे पाप जाणण्याविषयी कितीही खटपट केली असता जसे ते जात नाही, तसे पदार्थ मात्राचे ठिकाणी प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होते. आणि रात्रंदिवस पदार्थ मात्र असंतोष आपल्या जीवाशी बांधून ठेवला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे, लसणाची घाण जशी त्याचपासून दूर होत नाही किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडित नाही, त्याप्रमाणे विषादाने याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते. आणखी तारुण्य वित्त व काम यांचा जो गर्व वाहतो म्हणून त्याचे ठिकाणी मदही वास करतो. अग्नी जशी तप्तता सोडित नाही, जातीवंत सापाचा सळसळपणा जसा सुटत नाही, अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरी असून त्याला सोडित नाही, अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही, तसा तमोगुणाच्या ठिकाणी मद अखंड असतो. याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विषाद व मद हे 5 तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत, त्या धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात, असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धींनी जो कर्माचा निश्चय केला तो ते धैर्य शेवटास नेणे. सूर्य उगवल्यावर मार्ग दिसू लागून त्यावरून मनुष्य पायांनी चालतो, परंतु चालणाराचे धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही. त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माचा निश्चय करते व त्याचे साधनेही उत्पन्न करते, परंतु कर्म शेवटास जाण्यास धैर्याची अनुकूलता लागते. ते धैर्य तुला 3 प्रकारांनी सांगितले आणि त्याच धैर्यामुळे 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाले. म्हणजे त्याला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे, तेही कर्माप्रमाणे 3 प्रकारचे आहे. तर फलरूप जे सुख ते 3 गुणांनी निरनिराळे केलेले आहे. त्याचा आता स्पष्ट भाषणांनी विचार करू. ते स्पष्ट असे सांगेन म्हणशील तर त्याच्या मार्गाने सांगण्यास गेले असता शब्दाचा मळ त्याला लागतो. कर्णद्वारा श्रवण केले असता कर्णरूप हाताचा मळ त्याला लागतो. म्हणून शब्दाचा व अवधानाचा अव्यय करून ते केवळ अंतकरणाने श्रवण कर. असे बोलून देवांनी त्रिविध सुखाचे वर्णन करण्याविषयी प्रस्तावना केली. तीच व्यवस्था मी सांगतो. भगवान म्हणतात, हे बुद्धिमत्ता अर्जुना, सुखाची 3 रूपे गुणांच्या योगाने आहेत, म्हणून तुला जे म्हटले होते ते सांगतो ऐक. हे किरीटी, जीवाला आत्म्याची भेट होते त्यावेळेस जो आनंद होतो त्याला सुख असे म्हणावे. ते सुख तुला समजेल असे सांगतो. जसे उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सेवन करावे, अथवा रसाची पुटे देऊन जसे कथलाचे रूपे करावे, किंवा मिठाचे पाणी करणे असल्यास ज्याप्रमाणे त्याचवर 2-4 वेळ पाणी घालावे लागते, त्याप्रमाणे सुखाचा येतकिंचित लाभ झाला असता तोच अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते, ते आत्मसुख ही गुणांच्या योगाने 3 प्रकारचे झाले आहे. त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो. आता चंदनाच्या बुडापासून वरपर्यंत जशी सर्पाची वेष्टने असतात, अथवा द्रव्याच्या ठेव्यावर जसा ब्रह्मराक्षसादिकांचा प्रतिबंध असतो, अरे स्वर्गाचा उत्तम भोग मिळण्यास प्रथम जसे यज्ञाचे महत् संकट आहे, किंवा बालदेशामध्ये मुलांचा सर्वस्वी त्रास सहन करावा लागतो, हे राहो. पण दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटवण्यास जसा धुराचा त्रास सोसावा लागतो,
किंवा औषधाचा कडवटपणा जिभेत सोसावा लागतो, त्याप्रमाणे अर्जुना आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता यमदमादिक साधनांचे दुःख सोसावे लागते. देहादिकांवरील प्रीतीचा ग्रास करणारे असे अग्निप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा ते स्वर्ग व संसार याचे कुंपण उपटून टाकते. तीव्र अशा ज्ञानाचे श्रवण व कठोर व्रताचरण करताना जेथे बुद्धी इत्यादिकांचे वाभाडे निघतात, सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूंचा रोध करावा लागतो, याप्रमाणे सुरुवातीस जेथे महत्कष्ट आहे तर चक्रवाक पक्ष्यांच्या जोड्यांची ताटातूट केली असता, अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेपासून वासरास माघारी ओढले असता, किंवा क्षुधितास पानावरून उठवून लावले असता, अथवा आई पुढून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता, किंवा माशास पाण्यातून काढले असता जसे दुःख होते, तसे विषयांचे घर सोडते वेळेस इंद्रियांना युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते. परंतु वैराग्य संपन्न शूर तेही दुःख सहन करतात. असा ज्या सुखाचा आरंभ कष्टमय आहे तो जो सहन करील त्याला जसा क्षीराब्धींचे मंथन करते वेळीस ज्यांनी दुःख सहन केले त्यांना अमृताचा लाभ झाला, तसा परमसुखाचा लाभ होतो. प्रथम वैराग्य रूप गरळ ज्यात निघेल ते प्राशन करण्यास सात्विक धैर्यरूपी शंभू जेव्हा आ करील तेव्हा परिणामी ज्ञानरूप अमृताचा सोहळा भोगावयास सापडतो. हे पहा की द्राक्षांचा आंबटपणा कच्चेपणी कोलितासही मागे सारतो, परंतु तीच पिकल्यावर मधुर लागतात. तसे वैराग्य आत्मप्रकाशाने पूर्णतेस आल्यावर मग तेथे वैराग्याधिक सर्व दुःखांचा नाश होतो. समुद्रास गंगा मिळाल्यावर जशी सुखरूप होते तशी बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी मिळाली असता तिला अद्वयानंद रूपी सुखाची खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्मानंद प्राप्ती हा ज्याचा परिणाम होतो त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात. आणि अर्जुना, विषय व इंद्रिय यांचा संबंध झाला म्हणजे दुचडी भरून जो सुखाचा पूर येतो. अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो, किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ करावा, अथवा रोग्याला साखर व केळी ही कुपथ्य असूनही जशी गोड लागतात, किंवा बचनाक खाते वेळे जसा गोड लागतो, समचौराची मैत्री जशी प्रथम गोड असते, किंवा बाजारातील स्त्रियांचे वैशाधिकांचे आचरण प्रथम सुखकर वाटते, किंवा नटाचे आविर्भाव जसे आल्हाददायक वाटतात, तसे विषय व इंद्रिय यांच्या संबंधाने जीवाला जे सुख होते ते परिणामी दुःखदायक असते. खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादी चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत, अशा भ्रमाने हंसाने त्यावर उडी घातली असता रत्नप्राप्ती न होता जसा तो प्राणास मुक्तो, अशी ज्या योगे सुकृताने मिळवलेल्या सुखाची जोड नाहीशी होते व जीवाचाही नाश होतो, आणि विषय सुख मिळण्याकरता संपादलेल्या सर्व पुण्यरूपी धनाचाही नाश होतो, आणि भोगलेले जे विषय तेही स्वभावाप्रमाणे नाही तसे होतात. मग दुःखांच्या राशीत लोळणे हेच त्यांच्या वाट्यास राहते. इहलोकी प्राप्त झालेले जे सुख त्यांचा हा अशा प्रकारे परिणाम होतो, आणि ते परलोकीही खरोखर विषरूपानेच फलप्रद होते. जे इंद्रियांचे लाड पुरवण्याकरता धर्मरूपी मळा त्यांच्या स्वाधीन करतात ते धर्म जाळून इंद्रियांकडून विषयांचा सोहळा भोगवितात. मग पातकास थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात. ज्या इहलोकाच्या सुखाने परलोकी हा असा घात होतो, हे पहा. जसे विष हे शब्दाने मात्र मधुर परंतु परिणामी प्राणनाश करणारे आहे, तसे इहलोकीचे सुख आरंभी गोड असून परिणामी कडू आहे. पार्था, हे सुख केवळ रजोगुणांचेच बनलेले राजस आहे, म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको. आणि अपेय पानाने, भक्षणाने व स्वैरिणी स्त्रीच्या संयोगाने उत्पन्न होणारे जे सुख, किंवा दुसऱ्याचा घात करून अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करून किंवा भाटाच्या स्तुती पठणाने जे सुख होते, जे आळसाने किंवा निद्रेने वाढते, आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाची शुद्धी नसते, ते सुख अर्जुना तामस असे जाण. ही कथा मी विस्ताराने सांगत बसत नाही, कारण ती असंभव्य आहे. अशा प्रकारे मूळ कर्माच्या भेदाने फलरूप सुख हे 3 प्रकारचे झाले आहे, ते तुला यथाशास्त्र सांगितले. सर्व जगतात लहान मोठ्या वस्तू ज्या आहेत त्यात एकही वस्तू कर्ता, कर्म व फल या त्रिपुटाशिवाय सापडणार नाही.
आणि अर्जुना, पट जसा तंतूंनी तयार केलेला आहे तशी ही त्रिपुटी पाहू गेले असता 3 गुणांनी भरलेली आहे. म्हणून तू हे लक्षात ठेव की प्रकृतीच्या गुणांनी बद्ध न झालेली अशी कोणतीही वस्तू या लोकी अथवा स्वर्गलोकी नाही. लोकरी वाचून कावळा व माती वाचून गोळा कसा होणार, अथवा पाण्या वाचून लाटा कशा होतील, त्याप्रमाणे जीव मात्र गुणांच्या रचने वाचून या सृष्टीत मोकळे नाहीत. हे सर्व जगातील पदार्थ 3 गुणांनीच केवळ रचलेले आहेत असे समज. या 3 गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की त्यांनी एका देवाचे 3 देव केले आणि एका लोकाचे 3 लोक केले. स्वर्ग मृत्यू पाताळ गुणांनीच केले आणि 4 वर्ण त्यांची कर्मे निरनिराळी केली आहेत. ते 4 वर्ण कोणते असे जर पुसशील तर ज्यात अग्रभागी ब्राह्मण आहेत, दुसरे क्षत्रिय व वैश्य हे 2 वर्ण वैदिक कर्म करण्याचे अधिकारी असल्यामुळे ब्राह्मणातच घेतले आहेत. हे धनंजया, चौथा जो शूद्र वर्ण त्याला वेदाचा अधिकार नाही, तर त्याची सेवावृत्ती 3 वर्णाच्या अधीन आहे. त्या ब्राह्मणादी 3 वर्णाच्या सेवावृत्तीच्या सान्निध्याने शूद्रालाही 4थ्या वर्णात गणले. जसा फुलांच्या संगतीने आतील दोऱ्याचाही श्रीमंत लोक वास घेतात, तसे श्रुतींनी ब्राह्मणाच्या संगतीने शूद्रांच्या वर्णात समावेश केला. पार्था, आता अशा 4 प्रकारांनी या 4 वर्णाची व्यवस्था झालेली आहे. तर त्या वर्णाची कर्मे कोणती ते भेद तुला सांगतो. ज्या गुणांनी ते 4ही वर्ण जन्म मृत्यूचे संकट चुकवून ईश्वराप्रत प्राप्त होतात, आत्म्याची जी प्रकृती तिचा सत्वादी गुणांनी 4 वर्णांना 4 ठिकाणी कर्मे वाटून दिले आहेत. ज्याप्रमाणे बापाने मिळवलेली संपत्ती मुलांना वाटून देतात, किंवा सूर्य वाट सरूस त्याचे मार्ग दाखवून देतो, अथवा स्वामी सेवकास भिन्न भिन्न व्यवहार सांगतो, त्याप्रमाणे प्रकृतीचे जे गुण त्यांनी कर्माचा विस्तार करून त्यांची 4 वर्ण ठिकाणी वाटणी केली. त्या ठिकाणी सत्वगुणाने आपल्या समविषम भागाने ब्राह्मण व क्षत्रिय हे 2 वर्ण उत्पन्न केले आणि रजोगुण व सत्वगुण यांच्या मिश्रणाने वैश्य वर्ण उत्पन्न झाला व रज आणि तम यांच्या मिश्रणाने शूद्र वर्ण उत्पन्न झाला. अशा प्रकारे हे प्रबुद्धा, एक रूपच अशा प्राणीमात्रांना गुणांनी 4 प्रकारचा भेद केला आहे असे समज. मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते, तसे गुणांनी वेगळे झालेले कर्म शास्त्रात स्पष्ट सांगितले आहेत. हे भाग्यवंता, कोणत्या वर्णाला कोणते विहित कर्म तेच तुला आता सांगतो, ऐक. तर प्रिया, ज्याप्रमाणे आपल्या पतीशी एकांती ऐक्य पावते, त्याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातात घेऊन जी बुद्धी आत्मस्वरूपी मिळते, असा जो बुद्धीचा लीनपणा त्याला शम असे म्हणतात. तो सर्व गुणांमध्ये प्रथम असून त्याचपासून सर्व कर्मांचा आरंभ होतो. आणि जो बाह्य इंद्रियांना विधीचा दंड करून अधर्माच्या मार्गाला कधीही जाऊ देत नाही, तो शमाला सह्य करता असा दुसरा दम गुण होय. तो इंद्रियांना स्वधर्माने चालवितो. जसे षष्ठी पूजनाचे रात्री दिव्याला विसंबत नाही, तसे सर्व काळ चित्तात ईश्वर रूपाचा विचार करणे त्याला तप असे म्हणतात. आणि हा ब्रह्मण कर्माचा 3रा गुण आहे. आणखी शौच म्हणजे पवित्रपणा हा निष्पाप असून 2 प्रकारचा आहे. मन हे शुद्ध भावाने भरलेले असून सर्व शरीर सत्कर्माने सुशोभित आहे, असा अंतर्बाह्य शुचीपणा भरलेला आहे. त्याला पार्थ शौच असे म्हणतात व तो ब्रह्मकर्मापैकी 4था गुण होय. आणि पृथ्वीप्रमाणे नेहमी सर्व दुःखे सहन करणे त्याला अर्जुना क्षमा असे म्हणतात व ब्राह्मण कर्मापैकी हा 5वा गुण होय. हा म्हणजे सप्तस्वरात 5म स्वर जसा अतिमधुर आहे तसा होय. आणि गंगेचा ओघ जरी वाकडा असला तरी ती ज्याप्रमाणे सरळच आहे, किंवा उंसाची पेरी जरी वाकडी असली तरी त्याची गोडी ज्याप्रमाणे सारखीच असते, त्याप्रमाणे आपल्यास त्रास देणाऱ्या जीवांवरही अत्यंत प्रीती असणे यास आर्जव असे म्हणतात. व ब्राह्मण कर्मापैकी हा 6वा गुण होय. आणि माळी कष्ट करून पाणी झाडांचे मुळास लावतो, त्याचे श्रम जसे फळे आल्यावर सार्थकी लागतात, तसे शास्त्रोक्त आचरणाने ईश्वर प्राप्तीच व्हावयाची हे ज्याने समजते ते ज्ञान होय. ते ज्ञान ब्रह्मकर्मापैकी 7वा गुण होय. आणि त्याचप्रमाणे विज्ञानाचे लक्षण असे आहे. तर शास्त्र विचाराने व ध्यानाच्या अभ्यासाने ईश्वर स्वरूपी जी बुद्धी
सत्वशुद्धीच्या वेळी निश्चय मिळते तिला विज्ञान असे म्हणतात व ते ब्रह्मकर्मापैकी 8वे गुणरत्न होय आणि अस्तिक्य हा 9वा गुण असे समज. हे पहा, राजमुद्रांकित मनुष्य कोणीही असला तरी त्याची सर्व लोक सेवा करतात. त्याप्रमाणे शास्त्राने जे मार्ग स्वीकारले आहेत ते मार्ग आदराने मानून त्याप्रमाणे आचरण करणे याला अस्तिक्य असे मी म्हणतो. तो ब्राह्मणकर्मापैकी 9वा गुण होय व याच गुणाने ब्राह्मणकर्म सर्व खरे होते. याप्रमाणे समाधिक 9 गुण जे ते निर्दोष दृष्टीस पडतात ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहे असे समज. ब्राह्मण वर्ग केवळ 9 गुणरूपी रत्नांचा रत्नाकर समुद्रच अथवा 9 रत्नांचा हारच होय. सूर्य जसा प्रकाश न टाकता प्रकाशाने युक्त असतो अथवा चाफ्याचा वृक्ष त्याचाच फुलांनी जसा सुशोभित दिसतो अथवा चंद्र आपल्या प्रभेनेच जसा प्रकाशित असतो किंवा चंदन आपल्या परिमळाने जसा चर्चित असतो तसे 9 गुणरूपी दागिने हे ब्राह्मणांचे अव्यंग लेणे आहे व हे ब्राह्मणांचे अंग सोडून कधीच राहत नाही. आता हे धनंजया, क्षत्रियांना उचित जे कर्म ते बुद्धीच्या हुशारीने ऐक. तर सूर्य हा प्रकाश पाडण्याकरिता दुसऱ्याच्या साह्याची अपेक्षा करीत नाही किंवा सिंह आपल्या पराक्रमाला सोबत्याचे मदतीची गरज बाळगीत नाही. असा साह्य ते वाचून जो स्वयंभू बलवान व शूर तो क्षात्र प्रकृतीचा पहिला गुण शौर्य होय. आणि सूर्याच्या प्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे नाही तशी होऊन जातात, परंतु चंद्रासह वर्तमान सर्व नक्षत्रे सूर्याचा लोप करण्याविषयी समर्थ होत नाहीत. तसे आपल्या योग्य गुणाने सर्व जगाला आश्चर्य करण्यास लावतात व कसलाही प्रसंग आला तरी आपण घाबरत नाहीत. असा जो प्रशंसनीय गुण तेज इब्रत तो त्या शास्त्र प्रकृतीचा दुसरा गुण होय व धीर हा त्या प्रकृतीचा तिसरा गुण होय. आकाशही कोसळून पडले तरी ज्याचे मन व बुद्धी कचरत नाही त्याचे नाव धैर्य होय. आणि पाणी कितीही खोल असले तरी कमळ हे पाण्याला खाली टाकून वर येते किंवा आकाश हे उंचीविषयी सर्व पदार्थास जिंकते. तसे नाना प्रकारचे प्रसंग प्राप्त झाले तरी पार्थ फलरूप जो अर्थ त्याला बुद्धी जिंकते. याप्रमाणे सावधगिरी ठेवणे याला दक्षता म्हणतात व तो शास्त्र प्रकृतीचा 4था गुण होय. आणि अलौकिक युद्ध पराक्रम हा त्याच प्रकृतीचा 5वा गुण होय. सूर्यकमले जशी नेहमी सूर्याला सन्मुख असतात तसे शत्रूच्या समोर नेहमी असणे. गरोदर स्त्री प्रति समागमास जशी प्रयत्न करून चुकविते तसे शत्रूला रणांगणात पाठ दाखविण्याचे तो चुकतो. तसा शास्त्र प्रकृतीच्या गुणांमध्ये हा 5वा गुण इंद्राप्रमाणे श्रेष्ठ आहे असे समज. जसा 4 पुरुषार्थात भक्ती हा पुरुषार्थ श्रेष्ठ आहे आणि वृक्ष आपली पाने फुले व फळे ही जशी वाजकास अर्पण करण्यास तयार असतो अथवा परिमळाविषयी कमळ जसे उदार असते अथवा ज्याला जितकी आवड असेल त्याने तितकेच चांदण्याचे सुख घ्यावे तसे याचकास त्याच्या इच्छेप्रमाणे देणे याला अमर्याद दान असे म्हणतात. ते क्षात्र प्रकृतीचे 6वे गुणरत्न होय आणि आज्ञेचे राहण्याचे एक स्थान क्षत्रिय होय. आपल्या हस्तपादादिक अवयवांचे चांगले पोषण केले असता त्याचकडून वाटेल ते काम करून घेता येते. त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने पालन केले असता सर्व प्रजा आनंदाने आज्ञापालन करतात. प्रजेला उत्तम रीतीने वागविणे यालाच ईश्वरभाव असे म्हणतात व त्याचे ठिकाणी सर्व सामर्थ्य वास करीते. तो या क्षात्र प्रकृतीच्या सर्व गुणांचा राजा असा 7वा गुण होय. अशा शौर्य आदी करून 7 गुणांनी जो पुरुष विशेष अलंकृत आहे तो सप्तर्षींच्या 7 चांदण्यांनी आकाश शोभते त्याप्रमाणे शोभतो. अशा प्रकारे या 7 पवित्र गुणांनी या जगात जे कर्म पवित्र झाले आहे ते क्षात्र प्रकृतीचे स्वाभाविक कर्म आहे. अथवा असा जो पुरुष तो क्षत्रिय नसून सत्वरूप सोन्याचा मेरूच होय, म्हणून तो सत्वगुणरूपी स्वर्गाला धारण करीतो किंवा सप्तगुणरूपी समुद्रांनी वेष्टित केलेली ही क्षात्र प्रकृती रूप पृथ्वी होय. अथवा सप्तगुणरूपी ओघांनी क्षात्र क्रियारूपी गंगा ही क्षात्र प्रकृती धारण करणाऱ्या ह्या महदधीला मिळून शोभते. या सर्व गोष्टी राहू दे. क्षात्र प्रकृतीची शौर्यादी गुणात्मक कर्मे ही स्वाभाविक आहेत. आता हे महामते वैश्य जातीला जे योग्य कर्म आहेत ते तुला सांगतो ते ऐक. तर शेत, बीज, नांगर इत्यादी साहित्य मिळवून त्यांच्या योग्य पुष्कळ नफा मिळवणे, किंबहुना कृषी कर्म करून अथवा गायीचे संरक्षण करून किंवा सवंग वस्तू घेऊन महाग दराने विकून अर्जुना वैश्य जातीने ह्या 3 प्रकारे कर्म करून निर्वाह करणे
हाच त्यांचा स्वाभाविक धर्म होय. आणि वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण या 3 वर्णास द्विज हे नाव आहे व त्यांची सेवा करणे हा शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म आहे. परंतु द्विजांच्या सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्मच नाही. या प्रकारे करून 4 वर्णांची कर्मे तुला सांगितली. आता या 4 वर्णांची निरनिराळी कर्मे, उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो. ज्याप्रमाणे कर्णादी इंद्रियांना शब्दाधिक विषयाचे उचित होते अथवा मेघापासून पडलेल्या उदकास योग्य स्थान नदीच होय आणि अर्जुना नदीस उचित स्थान समुद्र, तसे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म केले असता गौर अंगास जसे ते गोरेपण शोभा देते तशी त्या वर्णाला अत्यंत शोभा येते. हे विरोत्तमा, स्वभावजन्य कर्मांचे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. परंतु आपल्या जवळ असलेले रत्न जसे रत्नपारख्याच्या हातून पारखून घ्यावे लागते तसे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावे. अशी आपले जवळ दृष्टी असूनही दिव्या वाचून तिचा उपयोग होत नाही आणि मार्ग न सापडला तर पाय असताही त्याचा काय उपयोग. म्हणून जातीप्रमाणे जो जो योग्य अधिकार असेल तो आपण आपल्या शास्त्राप्रमाणे समजून घ्यावा. मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या डोळ्यास दाखवितो तेव्हा तो घेण्याविषयी प्रतिबंध असतो काय, तसे स्वभावतः आपल्या वाट्यास आलेले व शास्त्राने खरे केलेले असे जे विहित कर्म त्याचे जो आचरण करीतो पण आळस सोडून व फलेच्छा टाकून मोठ्या हौसेने शरीराने जीव लावून त्या ठिकाणी जो आपला सर्व काळ घालवितो, पाणी ओघात पडल्यावर जसे भलतीकडे जात नाही तसे ज्याचे आचरण यथाशास्त्र होते, अर्जुना त्याप्रमाणे जो विहित कर्माचे स्वतः आचरण करतो तो पुरुष मोक्षाच्या अलीकडले जे द्वार वैराग्य तेथे प्राप्त होतो, जो अकारण व निषिद्ध या कर्माचा संबंध होऊ देत नाही. म्हणून आत्मप्राप्तीस विरुद्ध जो संसार त्याचा भयापासून मुक्त होतो. तसेच चंदनाचाही खोडा पायात घालण्यास आणला तर पाय अडकून घेत नाही. तसे काम्यकर्माकडे जो कौतुकानेही पाहत नाही आणि दुसरे जे नित्यकर्म त्याचा फलत्याग केल्यामुळे तेही तो संपवितो म्हणून तो मोक्षाच्या शिवेजवळ प्राप्त होतो. अशा युक्तीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ संसारापासून तो सुटतो व मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन उभा राहतो. जे वैराग्य सकळ भाग्याची सीमा होय व मोक्ष लाभाचा निश्चय अथवा कर्ममार्गाचे श्रम परिहार होण्याचे जे स्थान होय, ज्याचा मोक्षफळ जमीन झालेली आहे किंवा सत्कर्म रूप वृक्षांचे फूलच होय, त्या वैराग्याच्या ठिकाणी साधक पुरुष भ्रमराप्रमाणे पाऊल ठेवतो. आत्मज्ञान सूर्याचा उदय सुचविणारा अरुण असे हे वैराग्य आहे. किंबहुना आत्मज्ञान रूप जे निधान ते ज्या वैराग्य रूप दिव्यांजनाने हातास येते ते अनुसरून आचरण केले ते जो जीवे भावे करून बुद्धिरूप डोळ्यात घालतो. अर्जुना, अशा प्रकारे विहित कर्माला अनुसरून आचरण केले असता त्याला मोक्षप्राप्तीची योग्यता प्राप्त होते. हे पांडवा, विहित कर्म हा आपल्या कल्याणाचा जिव्हाळा होय व त्याचेच आचरण करणे हीच मज सर्वात्मक ईश्वराची सेवा होय. संपूर्ण भोगे करून पतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीबरोबर क्रीडा करते त्यास तिच्या आचरणास तप असे म्हणावे. किंवा बाळाला आई वाचून जगण्याला दुसरे साधनच नाही म्हणून तिची सेवा केली असता त्याचे कल्याण होते. याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करणे हाच मुख्य धर्म होय. अथवा केवळ पाणी समजून गंगेत राहिलेल्या माशाला तेथे राहिल्याने जसा सर्व तीर्थाचा सहज लाभ होतो तसे आपल्या विहित कर्माचे आचरण केल्या वाचून दुसरा उपायच नाही व अशा निश्चयाने त्याचे आचरण केले असता जगन्नाथ जो ईश्वर त्यावर आपले ओझे पडते. अरे, ज्यांचे जे विहित कर्म नेमलेले आहे ते त्याने करणे हेच ईश्वराचे मनोगत आहे. म्हणूनच ते कर्म केले असता निसंशय ईश्वर प्राप्त होतो. दासी असून ही जर राजाच्या कसोटीस उतरली तर तीच सर्वांची स्वामिनी होते. किंवा स्वामी कार्यार्थ जो आपले डोके देणार
त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन आपल्या दप्तरी दाखला ठेवतो, तसे ईश्वराच्या मनोभावाप्रमाणे वागणे हीच त्याची परमसेवा होय. व या वाचून जे दुसरे कृत्य करणे ते अर्जुना वाणिज्य कर्माप्रमाणे आहे. म्हणून विहित कर्म केले म्हणजे ते कर्म केले असे नव्हे, तर ज्या परमात्म्यापासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत त्यांचे मनोगतच आपण पाळले. जो परमात्मा अज्ञानरूपी चिंध्या गुंडाळून जीवरूपी बाहुल्या तयार करतो आणि सत्व रजतम अशा 3 पदरी अहंकार रूपी सूत्राने त्यांना खेळवितो. दिवा जसा तेजाने अंतर्बाह्य भरलेला असतो, तसे ज्या परमात्म्याने हे सर्व जग अंतर्बाह्य ओतप्रोत भरलेले आहे, हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी पुष्पांनी पूजा केली असता ती पूजा त्याला परमसंतोषकारक होते. म्हणून त्या पूजेच्या योगाने आत्मराज प्रसन्न होऊन भक्ताला वैराग्य सिद्धिरूप प्रसाद देतो. जी वैराग्य दशा प्राप्त झाली असता ईश्वराचा छंद लागून हा सर्व संसार व मनप्राय भासतो. ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीच्या वियोगाने वीरहिनी स्त्री सजीवंत राहणे देखील नकोसे होते, त्याप्रमाणे संसारातील सर्व सुखे त्याला खरोखर दुःखवत भासतात. ईश्वराचे अपरोक्ष ज्ञान उत्पन्न होण्याचे पूर्वी त्याच्या ध्यासाने तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता आहे. यास्तव ज्याच्या मनात मोक्ष प्राप्त व्हावा अशा इच्छा असेल त्याने स्वधर्माचे परम आस्थेचे आचरण करावे. अरे, आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी त्यापासून परिणामी जे फल प्राप्त होणार त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. हे धनंजया, कडुलिंबाचे सेवन केले असता जर आपल्याला सुख होत असेल तर त्याच्या कडूपणास कंटाळू नये. केळविण्याचे पूर्वी तिच्याकडे पाहून निराशा होते आणि अशा स्थितीतच जर ती तोडून टाकली तर तीच पासून उत्तम फल कोठून प्राप्त होणार. त्याप्रमाणे स्वधर्म आचरणास कठीण आहे असे म्हणून जर त्याचा त्याग केला तर तो मोक्ष सुखाला अंतरलाच की. आणि आपली आई जरी कुरूप असली तरी ज्या तिच्या प्रेमामुळे आपण जगतो ते तिचे प्रेम काही वाकडे नाही. एरवी दुसऱ्या स्त्रिया जरी रंबेहून सुस्वरूप असल्या तरी बालकाला त्या काय करावयाच्या आहेत. अरे, पाण्यापेक्षा तुपात पुष्कळ गुण आहेत हे खरे, पण माशाला तुपात ठेवले असता तो जगेल का. हे पहा, जो बचनाग सर्व जगाला विष आहे तोच त्यातील किड्याला अमृत आहे, आणि गुळ जो साऱ्या जगाला गोड आहे तोच त्या किड्याचा मृत्यू आहे. म्हणून ज्याला जे विहित कर्म सांगितले आहे की ज्याच्या आचरणाने संसाराचे बंधन तुटते, ते कितीही कष्टसाध्य असले तरी त्याने त्याचेच आचरण करावे. पण तोच दुसऱ्याचा धर्म उत्तम म्हणून जर का त्याचे आचरण केले तर पायाने चालण्याचे काम डोक्याने केल्याप्रमाणे होऊन उलट ते दुःखाला मात्र कारण होईल. याकरिता आपल्या जाती स्वभावानुसार आपल्या वाट्यास जे कर्म आले आहेत त्याचे जो आचरण करीतो त्याने कर्मबंधाला जिंकले, तो कर्मबंधनापासून मुक्त झाला. आणि म्हणूनच अर्जुना, परधर्माचा त्याग करून स्वधर्माचे आचरण करण्याविषयी नियम नको का करायला. तर आत्मा जो पावे तो दुष्ट झाला नाही तोपर्यंत कर्म करण्याचे राहील नाही, ते अवश्य केलेच पाहिजे. आणि कर्म करावयाचे म्हटले म्हणजे प्रथम कष्ट आहेत. याचकरिता कोणतेही कर्म केले तरी जर प्रारंभी आयास पडतात तर स्वधर्माचे आचरण केले असता दोष का लागेल सांग बरे. अरे, सरळ वाटेने चालावयाचे झाले तरी पायाला शीन द्यावयाचा, आणि आडरानात भटकावयाचे झाले तरी तीच स्थिती. अर्जुना, हे बघ, वाटेने जाताना पदरात शिळा किंवा शिदोरी फराळाचे ही दोन्ही जरी बांधली तरी ओझे सारखेच होते, परंतु जे विसाव्याच्या मुक्कामाचे ठिकाणी सुखकर होईल तेच घ्यावे. बाकी धान्य आणि भूस काढताना श्रम सारखेच पडतात, अथवा खाण्याकरिता किंवा होमाकरिता मान शिजवण्याचे श्रमही सारखेच आहे. हे विचक्षणा, दही आणि पाणी यांच्या घुसळण्याचे श्रम सारखेच, अथवा वाळू किंवा तीळ घाण्यात गाळण्याचे श्रम सारखेच. हे बघ अर्जुना, नित्य होम देण्याकरिता किंवा एरवी विस्तव पेटवण्याच्या वेळी धूर ह्या दोघांसही सोसावा लागतोच, अथवा लग्नाची बायको किंवा एखादी ठेवलेली स्त्री या दोघींचेही पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागतो तर मग एखादी स्त्री जवळ ठेवून अपकीर्तीचा डाग का लावून घ्यावा. अरे, आपला शत्रू पाठीस आला असता त्याने जर अतिशय लगट केली आहे की आणि आता मरण चुकतच नाही असे जर
आहे तर त्याच्या समोर उभे राहून दोन हात का करू नयेत? कुलस्त्री दुसऱ्याचे घरात शिरू नये. जर तिला दांडक्या मारा सोसावा लागतो तर तिने आपला पती व्यर्थ सोडला असे नाही का होत? त्याप्रमाणे पाहिजे ते कर्म केले असतानाही जर दुःख सोसावे लागले तर बापा स्वधर्माचे कठीण असे कोणते तोंडाने म्हणता येईल? हे पंडुसुता, ज्या अमृत सेवनाने अमरत्व प्राप्त होते त्याच्या अल्पप्राप्तीकरिताही सर्वस्व का खर्चू नये? आणि ज्या विषयांचे सेवन केले असता सर्व सुखाचा नाश होऊन आत्महत्येचे पातक लागते ते विष विकत घेऊन का प्यावे? त्याप्रमाणे इंद्रियांना शीन देऊन आयुष्याचे दिवस खर्च करून पापाचा संशय केला असता दुःख वाचून दुसरे फल आहे का? म्हणून स्वधर्माचे आचरण करावे. तो आपल्या श्रमाचा परिहार करून उचित अशा परम पुरुषार्थाची सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ती करून देईल. याचकरिता स्वधर्माचे आचरण सोडू नये. ज्याप्रमाणे संकट समयी सिद्ध मंत्र विसरू नये अथवा समुद्रात पडल्याने नाव सोडू नये किंवा महारोग्याने दिव्यौषधींचा त्याग करू नये त्याप्रमाणे स्वकर्माचे आचरण सोडू नये. मग हे कपिध्वजा, याच स्वकर्मरूप महापूजेचे संतुष्ट झालेले ईश्वर तम व रज या गुणांचा नाश करून आपल्या उत्कंठेला शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला लावितो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषाप्रमाणे आहेत असे वाटावयास लावितो. नंतर पूर्वी वैराग्य या शब्दाने संसिद्धी या शब्दाचे जे वर्णन केले आहे ते आपले वैराग्य रूप स्थान तो मिळवितो. मग हे वैराग्य भूमिका जिंकल्यावर जी त्याची योग्यता होते किंवा पूर्णत्वास पावलेल्या त्या पुरुषाला कशाचा लाभ होतो ते आता सांगतो. तर वारा जसा पारध्याच्या जाळ्यात इकडून तिकडे पडताना अडकत नाही तसा देह आदी करून जे संसाराचे पाश त्यात तो असूनही सापडत नाही. हे पहा, पिकलेले फळ जसे देठाला धरीत नाही किंवा देठही त्याला धरीत नाही तसे संसाराधिकांवरील सर्व प्रेम निर्जीव होते. पुत्र, द्रव्य व स्त्री ही आपल्या तंत्राने वागत असली तरी ही माझी आहेत असे न म्हणता तो त्याच्या विषाप्रमाणे त्याग करीतो. फार काय सांगावे. कडक पदार्थाच्या योगे हाताला चटका बसताच जसा मनुष्य हात मागे घेतो तशी त्याची बुद्धी विषयांपासून मागे परतून आत्मविचाराकडे लागते. अशा प्रकारे अंतःकरण हे इंद्रियाद्वारा विषयाकडे न जाण्याविषयी त्याची शपथ मोडीत नाही. जशी स्वामीच्या भयाने दासी आज्ञा मोडीत नाही तसे अर्जुना ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरून त्याला आत्म्याच्या छंदास लावतो. त्यावेळेस जसा अग्नी राखेत पुरला म्हणजे धूर आपोआप राहतो तशी इहपर विषयांची इच्छा सहजच नष्ट होते. म्हणून मनाचा निग्रह झाला म्हणजे इच्छा आपोआप नाहीशी होते. फार सांगून काय करावयाचे आहे अशी भूमिका साधकाला प्राप्त होते. हे बघ अर्जुना, विपरीत बोध सगळा मावळून त्याला खरा बोधच प्राप्त होतो. जसे साचविलेले पाणी रोज खर्च केले म्हणजे ते सरते तसे प्रारब्ध कर्म हे भोगताही सरते आणि अहम कर्तृत्व भावना नसल्यामुळे नवीन कर्म उत्पन्न होत नाही. अर्जुना, अशा प्रकारे सर्व कर्माची क्षीणदशा झाली म्हणजे मग श्री गुरूंची आपोआप भेट होते. हे पहा, रात्रीचे 4 प्रहर संपले म्हणजे अंधकाराचा नाश करणारा जो सूर्य तो दृष्टीस पडतो अथवा फळाचा घड येऊन तो ज्याप्रमाणे केळीची वाढ खुंटवतो त्याप्रमाणे श्री गुरु हे भेटून जिज्ञासूच्या कर्मकर्तृत्वाची खटपट बंद करतात. मग पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचे ठिकाणी मुळीच उणीव राहत नाही त्याप्रमाणे गुरुकृपा झाली म्हणजे जिज्ञासूला कोणतीही उणीव राहत नाही. त्यावेळी अज्ञान म्हणून जेवढे असते तेवढे तर त्याच्या कृपेनेच नष्ट होते आणि रात्र गेल्यावर अंधार नाहीसा होतो. त्याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाला म्हणजे त्याच्या पोटात जी कर्म करता आणि कार्य ही त्रिपुटी आहे तीही नाश पावते. जशी गर्भिणी मारली म्हणजे पोटातला गर्भ निराळा मारावा लागत नाही, जो आपोआपच मारतो तशा अज्ञानाचा नाश झाला म्हणजे सर्व कर्माचा नाश होतो. अशा प्रकारे सर्व कर्माचा समूळ नाश होणे याला संन्यास म्हणतात. तोच त्याला प्राप्त होतो. त्यामुळे अज्ञानाच्या त्यागाने सर्व दृश्य पदार्थ नष्टवत झाले म्हणजे मग जाणावयाचे जेते जो तो आपापो कर्म स्वतःच होते. असे पहा, मनुष्य झोपेतून जागा झाल्यावर आपण डोहात बुडवत असल्याचा तो जो त्याला स्वप्नात भ्रम झाला होता तो सत्य मानून त्यातून आपल्या
काढण्याविषयी ती खटपट करील काय, त्याप्रमाणे मला कळत नाही. मी आता समजून घेईन हे त्याचे दुःस्वप्न नष्ट होते आणि नेयवनात हे जाऊन तो केवळ ज्ञान मात्र होतो. अर्जुना, प्रतिबिंबासहित आरसा दूर नेल्यावर ज्याप्रमाणे पाहणारा हा पाहतेपणाशिवाय असतो, त्याप्रमाणे अज्ञान जे जाते ते एकटे न जाता ज्ञानालाही घेऊन जाते. मग केवळ निष्क्रिय असे ज्ञान मात्र उरते. अर्जुना, या नैष्कर्म्य भूमिकेच्या ठिकाणी स्वभावतःच कोणतीच क्रिया नाही, म्हणून त्या स्थितीला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणतात. ते आपले स्वरूप असून नसतेपणाच्या भ्रमामुळे जो असणेपणा येतो तोही जाऊन केवळ असणेपणाच राहतो. जसा वायूच्या उपाधीमुळे उत्पन्न होणाऱ्या लाटा वायू नाहीसा झाला म्हणजे आपोआप पाण्याशी ऐक्य पावतात, असे कोणतेही कर्म न होणे अशी जी स्थिती तिला नैष्कर्म्य सिद्ध म्हणावतात. आणि हीच साहजिकता सर्व सिद्धीत मुख्य होय. कळस बसवल्यावर जसा देवळाच्या कामाचा शेवट होतो अथवा गंगा समुद्रात पावली म्हणजे जसे पुढे तिचे नाव राहत नाही, किंवा सोने शुद्ध करीत असता 16 आणे कस लागला म्हणजे ज्याप्रमाणे शुद्ध करण्याची क्रिया बंद होते, त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने नाहीसे केले ते ज्ञानही जेव्हा नाहीसे होईल अशी जी स्थिती तिच्यापेक्षा दुसरे काही प्राप्त होणे राहत नाही, म्हणून तिला परमसिद्धी असे म्हणतात. पण श्रीकृपेच्या योगाने ज्या कोणा भाग्यवान पुरुषासही आत्मसिद्धी प्राप्त होते, सूर्य उगवताच जसा अंधाराचाच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या ज्योतीस कापूर लागताच तो दिवा होतो, अथवा मिठाचा खडा पाण्यात मिळवताच जसा जलरूप होऊन राहतो, किंवा निजलेल्या मनुष्यास जागे केल्यावर मिथ्या स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या मूळ स्वरूपात प्राप्त होतो, तशी दैवयोगाने ज्या कोणाची वृत्ती गुरुवाक्य श्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते, मग त्याला काही एक कर्म करण्याचे उरते असे कोण म्हणेल. पहा की आकाश सर्वत्र भरलेले असल्यामुळे त्याला इकडून तिकडे व तिकडून इकडे येणे घडते का? म्हणून ज्यास आत्मसिद्धी प्राप्त झाली आहे त्याला खरोखर काही एक कर्तव्य उरत नाही. परंतु ज्या साधकाला इतका अधिकार प्राप्त झाला नसेल, असंभावना व विपरीत भावना हे दोष असल्यामुळे बुद्धीचा निश्चय झालेला नसेल, अर्जुना, कोणी एक साधक जो तीव्र अधिकारी आहे तो श्री गुरूंच्या वचनाने व त्याच्या कानाने गाठ पडण्याबरोबर ब्रह्मस्वरूप होतो. एरवी ज्या मंदाधिकारी साधकाने स्वकर्मरूप अग्नीमध्ये काम्य कर्म व निषिद्ध कर्म या इंधनाने रज व तम हे गुण अगोदर जाळून टाकले, नंतर पुत्र, वित्त, द्रव्य व स्वर्गादी लोक या तिहींचा काम इच्छा हा ज्याच्या स्वाधीन होऊन घरी सेवक झाला, भिन्न भिन्न विषयांचे ठायी प्रवेश केल्यामुळे इंद्रिय जी विटाळली होती ती योगामध्ये प्रत्याहार रूपी तीर्थात स्नान घालून पवित्र केली. आणखी स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त होणारे फल ईश्वरास अर्पण करून त्याच्या प्रसादाने अक्षय वैराग्यप्रद प्राप्त करून घेतले. अशा प्रकारे आत्मा साक्षात्कार रूप जे ज्ञान ते होण्याला जी साधने पाहिजे तर ती सर्व सामुग्री मिळाली आणि तशात सद्गुरूंची गाठ पडली व त्यांनीही प्रतारणा न करिता समग ज्ञानाचा उपदेश केला. परंतु औषध घेता क्षणीच तत्काळ रोगाची निवृत्ती होऊन आपले मूळचे प्रकृतीचे स्थिती प्राप्त होते काय? अथवा प्रातःकाळी सूर्य उगवताच मध्यान्ह काळ होते काय? उत्तम जमीन असून पर्जन्यवृष्टी झाली व त्यात उत्तम बीजेही पेरले म्हणजे त्यास पुष्कळ पीक येते, परंतु अर्जुना त्याला वेळ लागतो. उत्तम मार्ग असून त्यात चांगल्याची सोबतही लागायच्याच त्याप्रमाणे मिळाली तर ज्या ठिकाणी आपल्या जावयाचे असेल त्या ठिकाणी जाण्यास वेळ हा लागावयाचाच. त्याप्रमाणे वैराग्य हे प्राप्त झाले, त्यात सद्गुरूंचीही भेट झाली व ज्ञानप्राप्ती करून घेण्याचीही अंतःकरणात इच्छा झाली. मग त्यांच्या उपदेशाने ब्रह्म एक सत्य आहे व त्या वाचून इतर सर्व प्रपंच भ्रांतिरूप आहे हे ऐकून साधकाचाही त्याप्रमाणे दृढ निश्चय झाला. परंतु असे जे सर्वव्यापक व सर्वोत्तम परब्रह्म ज्या ठिकाणी मोक्ष शब्दही नाहीसा होतो, अर्जुना, साध्य साधक व साधन ही त्रिपुटी ज्या ज्ञानाने नाहीसी होत असते, जे ज्ञान ते ज्या ब्रह्माच्या ठिकाणी लय पावते, जेथे ऐक्याचा एकपणाही उरत नाही व जेथे आनंद सुखाचा लेशही उरत नाही व जेथे काही न उरून जे उरते, असे जे ब्रह्म त्या ब्रह्माच्या ठिकाणी ऐक्य पाहून राहणे ते क्रमानेच प्राप्त होते. क्षुधिता पुढे षड्रस अन्नाचे ताट वाढून ठेवलेले असले तरी तो एकदम तृप्त न होता प्रत्येक घासाने तृप्ती वाढता
शेवटच्या घासाला पूर्ण तृप्त होतो, त्याप्रमाणे तो साधक वैराग्याच्या आश्रयाने विवेक रूपाने दीपाच्या प्रकाशाने आत्मस्वरूपी ठेवास प्राप्त होतो. तर आत्मरूप ऐश्वर्य भोगण्याची जी साधकाच्या अंगी खरोखर योग्यता प्राप्त झाली, तो ज्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती सुलभ करून घेतो, त्या क्रमाचे वर्म तुला सांगतो, ऐक. तर श्री गुरूंनी दाखवलेला मार्ग स्वीकारून विवेकरूप तीर्थाच्या तटावर बुद्धीचा मळ धुवून टाकतो. मग ज्याप्रमाणे राहूने ग्रासलेली चंद्राची प्रभा त्याने सोडल्यावर ती चंद्रास आलिंगन देते, त्याप्रमाणे बुद्धीचा शुद्धपणा जो नाना प्रकारच्या दुर्वासनांनी भ्रष्ट झाला होता, तो शुद्ध होऊन ती आपले मूळचे स्थितीस प्राप्त होते. कुलस्त्री जशी दोन्ही कुलांचा अभिमान टाकून केवळ आपल्या प्रिय पतीलाच अनुकूल असते, तशी बुद्धी ही द्वैत भावना सोडून आत्मचिंतनातच रत होते. जीवाचे आवडते असे जे ज्ञान ते नेऊन इंद्रियांनी ज्या शब्दाधिक विषयाला थोरपणा दिला, प्रौढी वाढवली, ते पंचविषय सूर्याचे किरण नाही तसे झाले. म्हणजे मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, तसे धैर्याने इंद्रियांचा रोध झाला म्हणजे आपोआप नाही तसे होतात. न समजता भ्रष्टाच्या घरचे खाल्लेले अन्न जसे कळल्यावर ओकून टाकावे लागते, तशा अंतःकरणातील विषय वासना इंद्रियांकडूनच ओकविला. मग अंतर्मुख वृत्तीरूपी जी शुद्ध गंगा तिच्या तीराला वृत्ती आणून स्नान घातले. याप्रमाणे ज्याने वृत्ती शुद्ध केली, नंतर त्याचप्रमाणे पूर्वकर्माच्या योगाने चांगले किंवा वाईट भोग प्राप्त झाले असता वाईट भोगाविषयी खेद करीत नाही, अथवा सहज चांगला भोग भोगण्याविषयी समय आला असता त्याविषयी अभिलाषा धरत नाही. याप्रमाणे अर्जुना इष्ट किंवा अनिष्ट भोगासविषयी हर्ष अथवा खेद टाकून पर्वताचे गुहेत अथवा निरंजन वनात वास करीतो. ज्या ठिकाणी लोकांचा गलबला नाही असे अरण्य पाहून त्या ठिकाणी वस्ती करतो. तेथे समाज जर कसला असेल तर त्या एकट्या अवयव समुदायाचाच असतो. इंद्रिय व मन याचा निग्रह हीच त्याची क्रीडा. न बोलणे हेच त्याचे बोलणे. गुरुवाक्याचे मननामुळे दुसऱ्या कशाचेही चिंतन करण्यास त्यास वेळच फावत नाही. आणि आपले अंगात शक्ती यावी व क्षुधा नाहीसी व्हावी आणि जिभेचे मनोरथ पूर्ण व्हावे, या तिन्ही गोष्टींची भोजन प्रसंगी जो पर्वा करत नाही आणि मिताहारी करून पूर्ण संतुष्टता मिळवावी अशी ही इच्छा करीत नाही. अन्नपचन करणारा जो जठरग्नी त्याला जर काही आहार दिला नाही तर तो प्राणनाश करील म्हणून प्राणरक्षण होईल इतक्या पुरताच आहार करतो. आणि परपुरुषाने इच्छा केली तरी कुलस्त्री जशी त्याला वश होत नाही, तसे निद्रेला किंवा आळसाला वश होऊन आपले आसन ढळू देत नाही. ईश्वराला दंडवत करते समयी जो जमिनीला स्पर्श होईल, त्या वाचून कधीही अविचाराने जमिनीवर निद्रे करता अंग टाकीत नाही. शरीर निर्वाहापुरता जो हातपायांचा उपयोग करतो, किंबहुना ज्याने अंतकरण व बाह्येंद्रिये स्वाधीन ठेवली आहेत, आणि अर्जुना जो आपल्या वृत्तीला मनाच्या उमरापर्यंतही येऊ देत नाही, त्याच्या ठिकाणी बोलणे चालणे वगैरे व्यापारास कोठून थारा मिळणार. अशा प्रकारे शरीर वाणी व मन ही सर्व जिंकून ज्याने ध्यानाकाश स्वाधीन करून घेतले, ज्याप्रमाणे आरसा हाती घेतला असता त्यात आपले स्वरूप स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे गुरुवाक्याच्या बोधाने ज्याने आपल्या बोधाचा निश्चय केला आहे, तो ध्यानाचा प्रकार असा की ध्यान करणारा ध्याता त्याची जी वृत्ती ती ध्यानरूपी वृत्ती व त्या वृत्तीने ज्याचे ध्यान करावयाचे ते ध्येय ही त्रिपुटी आपले ठिकाणीच पाहतो. हे पंडुसुता, त्या ठिकाणी ध्येय ध्यान व ध्याता ही त्रिपुटी विसरून केवळ एकच रूप राही तोपर्यंत ध्यान करावे लागते. म्हणून तो मोक्षेच्छू आत्मज्ञानाविषयी दक्ष होतो. परंतु योगाभ्यासाचा पक्ष पुढे करून अर्जुना गुद व शिष्ण या दोहोंच्या मध्यभागी पायाच्या टाचेने दाबून मूळबंध करीतो. अधोभाग संकुचित करून मूळबंध, ओढियानबंध, जालंधर बंध ह्या तीन बंधांनी वायूचे भेद मोडून एकविध करतो. अशा प्रकारे प्राणांचा रोध झाला म्हणजे कुंडलिनी जागी होऊन मध्यमा म्हणजे सुषुम्ना मार्ग मोकळा होतो आणि आधार चक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत प्राणभेद करून ऊर्ध्व जातो. मग ब्रह्मरंध्रातील सहस्रदल कमलरूपी मेघापासून अमृतवृष्टी होते. त्याचा ओघ सुषुम्ना नाडीने मूळबंधापर्यंत येतो. मग मूर्ध्नी आकाशामध्ये चैतन्यरूपी भैरवाच्या पात्रात मन व वायू ह्यांचा खिचडा वाढतो. अशा प्रकारे या योग साधनांचा बळकट मेळावा पुढे करून त्याच्या मागे ध्यान निश्चित करतो. आणखी ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मतत्वज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याच्या अगोदरच जो वैराग्यासारखा परममित्र जोडून ठेवलेला असतो,
तो ज्या ज्या भूमिकेवर साधक प्राप्त होईल तेथे तेथे त्याचबरोबर असतो. आपल्याला जे पाहावयाचे आहे ते दिसले नाही तोपर्यंत जर दिव्याची सोबत आहे तर मग पाहण्यास काय उशीर. त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून प्रवृत्त झालेला साधकास त्याची वृत्ती बाह्य स्वरूपाचे ठिकाणी लय पावे तोपर्यंत जर वैराग्याची सोबत आहे तर त्याच्या मोक्षप्राप्तीस भंग कसा होईल. म्हणून वैराग्ययुक्त ज्ञानाचा अभ्यास करणारा जो भाग्यवान पुरुष तो आत्मलाभाला योग्य होतो. असे वैराग्याचे वज्रकवच अंगात घालून जो राजयोग रूप घोड्यावर स्वार होतो मग लहान मोठे जे दृष्टीस पडेल त्याचे निवारण करण्याकरता विवेकरूपी मुठीत ध्यानरूप बळकट खड्ग घेतो आणि अशा प्रकारे सूर्य जसा अंधकारात निशंकपणे शिरतो तसा जो मोक्षरूपी विजयश्रीला वरण्याकरिता संसाररूपी रणात निशंकपणे शिरतो त्या ठिकाणी त्याला अडकविण्याकरिता आलेले जे दोषरूपी वैरी तो मारतो. त्यापैकी पहिला वैरी देहाहंकार हा होय. जो अहंकार मनुष्याला मारून सोडित नाही व उत्पन्न करून जगू देत नाही तर देहाच्या सापळ्यात घालून कुचंबवीत ठेवतो. त्या अहंकाराचे राहण्याचे ठिकाण जो देहरूपी किल्ला तो फोडून हस्तगत करून घेतो. आणि त्याचप्रमाणे अर्जुना बल हा जो दुसरा वैरी त्याचाही नाश करतो. जो बलरूप शत्रू विषयांचे नाव ऐकल्याबरोबर चौपट वाढून सर्व जगाला विषयांविषयी इतर वस्तूंचे भान राहू देत नाही तो बलरूप शत्रू विषयरूपी विषयाचा केवळ डोह असून सर्व दोषांचा राजा आहे. पण त्याला ध्यानरूपी खड्गाचा घाव कसा सहन होईल. आणि प्रिय विषयांची प्राप्ती झाली असता ज्याला परम आनंद होतो व त्याच आनंदाने जो जीवाला आच्छादित करतो जो सन्मार्गाविषयी भूल पाडून व अधर्माच्या रानात घालून नरकादी रूप वाघाच्या तावडीत देतो असा जो विश्वासघातकी गर्वरूप शत्रू तो मारून टाकतो आणि त्याला भिवून तापसी लोक थरथर कापतात. भयंकर क्रोध हा ज्याचा परिणाम होय आणि जो जो लाड पुरवावे तो जो अधिकाधिक वाढतो असा जो काम त्याचा नायनाट केल्यावर क्रोधाचीही सहज तीच वाट होते. झाडाचे मूळ तोडून टाकले म्हणजे खांद्याचा नाश जसा आपोआप होतो तसा कामाचा नाश केला म्हणजे क्रोधाचा नाश सहज होतो. म्हणून काम शत्रू मारून टाकला म्हणजे क्रोधाचे येणे जाणे सहज चुकते. आणि राजा जसा प्रतिज्ञेने आपला खोडा ज्याला घालवायचा असेल त्याचेच डोक्यावर देऊन तो नेववितो तसा परिग्रह शत्रू मनुष्याचे मनात स्फुरण करतो. जो परिग्रह वैराग्यशीलाचे नाव ऐकल्याबरोबर डोके हलवून त्या वैराग्यशील पुरुषाच्या अंगात संचार करून अवगुण प्राप्त करीतो व हे माझे अशा अभिमानात त्याला गुंतवतो. ज्या परिग्रहाने हा मठ माझा आहे, हे शिष्य माझे, हे ग्रंथ माझे या चिन्हांनी वैराग्यशील पुरुषास पाशात घातले आहे. वैराग्यशील पुरुष हा कुटुंबादी संसाराचा त्याग करून वनात गेला तरी त्याचकडून जो परिग्रह तेथील पदार्थावर ममत्व ठेवितो सारांश अगदी नागवा उघडा असला तरी त्याला आपल्या पाशात गुंतवितो असा जो अजिंक्य शत्रू परिग्रह त्याचा ठाव ठिकाण नाहीसा करून जो पुरुष संसार जिंकल्याचा आनंद भोगतो त्याच्या भेटीला ज्ञानगुणाचे आमानित्वादिक समुदाय हेच कोणी मोक्ष रूपी देशाचे मांडलिक राजे येतात. तेव्हा यथार्थ ज्ञान हे सार्वभौम राज्य त्या साधकाला अर्पण करून आपण त्याचे परिवार होऊन राहतात. प्रवृत्तीरूप राजमार्गाने त्याची स्वारी चालली असता 3 अवस्थारूपी स्त्रिया येऊन त्याच्यावरून पदोपदी आपल्या सुखाचे लिंबलोन करून टाकतात. त्या सार्वभौम राजाच्या पुढे विवेकरूपी चोपदार बोधरूप सोन्याचे काठी हातात घेऊन दृश्य पदार्थाची गर्दी मोडीत चालतो आणि योग भूमिका जणू काय त्याच घेऊन त्यास ओवाळण्यास येतात. तेव्हा ऋद्धिसिद्धीचे अनेक समुदाय मिळून त्या प्रसंगी त्यांनी केलेल्या पुष्पवृष्टीच्या योगाने तो नाहतो. अशा प्रकारे ब्रह्मैक्य रूप स्वराज्य प्राप्त होण्याच्या वेळी जो जो जवळ येतो तो त्याला त्रैलोक्य हर्षाने भरलेले दिसते. त्यावेळी अर्जुना हा आपला वैरी आहे किंवा हा आपला मित्र आहे म्हणून हा माझाच आहे असे म्हणावयास त्यास समानता उरतच नाही. इतकेच नव्हे तर ज्याला माझे असे म्हणेल असे दुसरे काहीच नसते, कारण तो अद्वितीय झालेला असतो. द्वैतच नष्ट झाल्यावर दुसरे काही कोठे शिल्लक राहणार.
हे बघ अर्जुना, आपल्या या एकसत्तेने सर्व विश्व व्यापून टाकल्यावर माझे असे म्हणण्यास अवकाश नसल्यामुळे ममतेचा त्याग होतो. याप्रमाणे सर्व रिपुवर्ग जिंकून सर्व जगत मीच आहे असे समजल्यामुळे योगरूपी घोड्याची धाव आपोआप बंद होते आणि मग अंगात ध्यान खड्गाच्या योगे ज्याचा नाश होतो असे काहीच नसल्यामुळे ते धारण करणाऱ्या वृत्तीचाही हात आसरून खाली येतो. जसे एखादे खरे रसायन असते ते रोगाचा नाश करून आपणही नाहीसे होते, तशी याची स्थिती होते. किंवा मुकामाचे ठिकाण पाहिल्याबरोबर जसे धावणे थांबते तसे ब्रह्मप्राप्ती झाल्याबरोबर अभ्यास आपोआप राहतात. गंगा समुद्रास मिळाल्यावर आपला वेग जसा टाकतो किंवा कामिनी स्त्री आपला पती भेटला म्हणजे जशी शांत होते अथवा केळवाली म्हणजे तिची वाढ खुंटते किंवा गाव येताच ज्याप्रमाणे मार्ग संपतो त्याप्रमाणे आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल असे दृष्टीस पडताच तो साधनरूपी हत्यारे हातातून हळूच खाली ठेवतो. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी ऐक्य होण्याच्या वेळेस त्याचे सर्व उपाय मागे फिरतात. वैराग्यरूपी गोंधळीक लग्नाची वेळ किंवा ज्ञानरूपी अभ्यासाचे वृद्धपण अथवा योगरूपी फळाची परिपक्व दशा अशी जी शांती ती अर्जुना त्याचे ठिकाणी संपूर्ण प्राप्त होते. तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्यास अधिकारी होतो. पुनवेपेक्षा चतुर्दशीचे दिवशी जितका चंद्राच्या कलेत उणेपणा असतो किंवा 16 आणे कसापेक्षा 15 आणे कसा जितकी कमतरता आहे, जसा सागरात गंगेने प्रवेश केल्यावरही तिचा वेग जेथपर्यंत दृष्टीस पडतो ती गंगा व जेथे तो वेग थांबतो तो समुद्र, तसे ब्रह्म व ब्रह्म होणारा यात अंतर असते. ते अंतर शांतीच्या योगे लागलीच नाहीसे होते. परंतु तद्रूप न होता ब्रह्माला जे वेगळेपण जाणतात तेच ब्रह्म होण्याची योग्यता पावतात. अर्जुना, ती ब्रह्मभावाची योग्यता असलेला पुरुष मग आत्मबोध प्रसन्नतेच्या पदावर बसतो. ज्या अग्नीच्या योगे स्वयंपाक तयार होतो त्या अग्नीची त्या स्वयंपाकामधील पदार्थातील उष्णता कडकपणा जेव्हा नाहीसा होतो तेव्हाच जसे ते अन्न समाधानकारक होते अथवा ज्याप्रमाणे शरद ऋतू लागला म्हणजे वर्षाकाळात दररोज येणारी भरती व ओहोटी ही गंगेची लगबग जाऊन गंगा स्थिर होते किंवा गाण्याचा समारंभ संपला म्हणजे उपांगे मृदंग तंबुरा वगैरे बंद होऊन मागे केवळ वाहवा मात्र उरते, त्याप्रमाणे आत्मज्ञानप्राप्तीविषयी जे श्रम केले होते त्याचेही ज्या प्रथम स्थितीच्या ठिकाणी ऐक्य होऊन परिहार होतो, जेथे श्रमाचीही आठवण राहत नाही, त्या स्थितीला आत्मज्ञानाची प्रसन्नता असे म्हणतात. अर्जुना, ती स्थिती तो योग्य झालेला पुरुष भोगतो. तेव्हा ऐक्यभावाचे भरते आल्यामुळे अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरिता शोक करावा अथवा काही प्राप्त व्हावे म्हणून इच्छा करावी, या दोन्ही गोष्टी आपोआप राहतात. सूर्य उगवल्यावर सर्व नक्षत्रेही आपल्या अंगचे तेज हरवितात. त्याप्रमाणे अर्जुना, आत्मपृथा आत्मानुभव प्राप्त झाली म्हणजे भूतांचे ठिकाणी जिकडे जिकडे पाहिल तिकडे तिकडे भेदभाव मोडत नाहीसा होतो. पाटीवरील लिहिलेली अक्षरे जशी हाताने पुसता येतात तसे त्याच्या दृष्टीने सर्व भेद व द्वैत नाहीसे होते. त्या योगे जागृती व स्वप्न या दोन अवस्थांमधील जी विपरीत ज्ञाने आहेत ती दोन्ही ज्ञाने अज्ञानामध्ये लीन होतात. मग अन्यथा ज्ञानाला कारण जे अज्ञान तेही आत्मबोध वाढल्यावर जिरत जिरत पूर्ण बोधाचे ठिकाणी सर्व नाहीसे होते. भोजनास आरंभ केला म्हणजे जशी प्रत्येक घासाने भूक कमी कमी होत जाऊन शेवटच्या घासाने तृप्ती झाली म्हणजे भूक अगदी नाहीशी होते अथवा चालण्याच्या श्रमाने वाट कमी होता होता मुक्कामास गेले म्हणजे सर्व वाट चालण्याचे सरते किंवा मनुष्य जो जो हळूहळू जागा होत जातो तो झोप कमी कमी होते व पूर्ण जागा झाला म्हणजे निद्रा संपूर्ण नाहीशी होते अथवा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण कला प्राप्त झाली म्हणजे चंद्राची वाढ खुंटून शुक्ल पक्ष नाहीसा होतो. त्याप्रमाणे बोध नाहीसे होता होता पूर्ण बोधाचे ठिकाणी बोधपणाही जेव्हा समभावापत ऐक्य पावतो त्यावेळेस सर्व अज्ञान नाहीसे होते. कल्पांत समयी सर्व जलमय होते. त्यावेळेस समुद्र व नदी हे भेद मोडून अब्रह्म स्तंभपर्यंत जसे जलच होते किंवा घटमठादी उपाधी गेल्या म्हणजे मग एकदम एक आकाशच राहते अथवा काष्ठ मात्र नाहीसे झाले म्हणजे केवळ अग्नी मात्र उरतो अथवा अनेक प्रकारचे दागिने मुशीत घालून आटले म्हणजे दागिन्यांचे नाव व आकार नष्ट होऊन केवळ सुवर्ण मात्र उरते. हे असो मनुष्य जागा झाला म्हणजे स्वप्न नाहीसे होते आणि मग केवळ आपण मात्र उरतो.
त्याप्रमाणे एक मज वाचून त्यांच्यात सुद्धा त्या पुरुषाला भेद उरत नाही, त्या स्थितीला चौथी भक्ती ज्ञानी म्हणतात. ती त्यास प्राप्त होते. दुसरे अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी हे भेद आहेत, म्हणून ते पाहून हिला चौथी भक्ती असे नाव आले. बाकी पहिली, दुसरी, तिसरी व चौथी असे काहीच हिला म्हणता येत नाही, परंतु केवळ माझी जी सहज स्थिती तिलाच भक्ती असे म्हणतात. जी भक्ती अज्ञानाला प्रकाशित करून मलाच विपरीत भाव दाखवून सर्व लोकांकडून माझी भक्ती करून समजावीत असते. जो भक्त ज्या ठिकाणी जशी कल्पना करून पाहिल त्याला तेथे तशीच दिसते, हे ज्या अखंड प्रकाशाने भासते, ज्याप्रमाणे आपण असल्यामुळे स्वप्नाचा आहे पण व नाही पण भासतो, त्याप्रमाणे विश्वाचा व उदय व लोप ज्या प्रकाशाने होतो, हे कपिध्वजा असा जो माझा सहज प्रकाश आहे त्यालाच उत्तम भक्ती असे म्हणतात. म्हणून आर्तभक्तांच्या ठायी आरती आपणच होऊन ज्या पदार्थांची अपेक्षा केली तो पदार्थही ती भक्तीच बनते. त्याप्रमाणे अर्जुना, जिज्ञासू भक्ताच्या पुढे जाण्याची इच्छा व जाणणे ही दोन्ही आपणच बनते. अर्जुना, हीच भक्ती आपणच अर्थप्राप्तीचे साधन व अर्थप्राप्तीची इच्छा करणारा अशी त्रिपुटी होऊन मलाच अर्थ या नावाला आणतो. अशा प्रकारे अज्ञानाला घेऊन जी माझी भक्ती वागते ती मी जो पाहणारा त्या मला पाहण्याची वस्तू बनविते. आरशात आपले स्वरूप पाहिल्यावरच त्याचे प्रतिबिंब दिसते, यात काही शंका नाही. परंतु मिथ्या दुजेपणा एकमुखाची दोन मुखे दिसणे हे आरसा करीतो. दृष्टीने चंद्रच दिसतो हे खरे, परंतु एका चंद्राचे दोन चंद्र दिसणे हे डोळ्यांमध्ये तिमिर नावाचा रोग असल्यामुळेच होते. त्याप्रमाणे भक्तीच्या योगे मीच मी आपल्याला सर्वत्र प्रतीत होतो, परंतु दृश्य जे आहेत ते मिथ्या असून अज्ञानाच्या उपाधीने होते. ते भेद दाखविणारे अज्ञान भक्तियोगाने नाहीसे होऊन ज्याप्रमाणे उपाधीचा नाश झाल्यावर प्रतिबिंब आपल्या स्वरूपात ऐक्य पावते, त्याप्रमाणे माझे द्रष्टृत्व मला भेटले, माझे ठिकाणीच लीन झाले. हे बघ, ज्यावेळी सोन्यात किडाळ मिसळलेले असते त्यावेळी देखील सोनेच आढळ असते, परंतु तेही काढून टाकल्यावर जसे शुद्ध सोने उरते. अरे, पौर्णिमेच्या अगोदर चंद्र संपूर्ण नाही की काय, पण त्या दिवशी जशी त्याची पूर्ण त्याला भेटते तसा मीच वृत्ती ज्ञानाद्वारे दिसतो, परंतु त्यात दृष्टत्व रूप भेद असतो. तेच दृष्टत्व नाहीसे झाले म्हणजे माझा मीच मला प्राप्त होतो. म्हणून पार्था, माझा जो चौथा भक्तियोग आहे तो दृश्य मार्गाहून भिन्न आहे. ह्या ज्ञानभक्तीच्या योगे जो माझ्याशी ऐक्य पावतो तो केवळ मीच आहे, त्यांच्यात व माझ्यात अंतर नाही, तो तद्रूपच आहे. हे तुला माहीतच आहे, कारण अर्जुना, ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे 7व्या अध्यायामध्ये हात उभारून प्रतिज्ञेने मी सांगितले आहे. अर्जुना, तीही भक्ती उत्तम आहे, म्हणूनच मी ती कल्पाच्या आरंभी भागवतमिषाने ब्रह्मदेवाला उपदेशिली. ज्ञानी याच भक्तीला स्वसंवित म्हणजे शैव शक्ती म्हणतात व आम्ही आपली परमभक्ती असे म्हणतो. ही भक्ती त्या क्रमयोगाला माझ्याशी ऐक्य होते वेळी फलद्रूप होते आणि मग हे सर्व केवळ माझ्याच योगे ओतप्रोत भरलेले आहे असे ज्ञान करून देते. तेव्हा वैराग्य विचारासह नष्ट होते, बंध मोक्षासह नाहीसा होतो आणि वृत्ती निवृत्ती आवृत्तीसह नामशेष होते. ज्या भक्तीच्या योगाने अलीकडील व पलीकडील हे भेद नाही तसे होतात. जसे आकाश हे पृथ्वी, आप, तेज व वायू या चारी भूतांना व्यापून राहते, तसे अलीकडील काठ, मध्यभाग व पलीकडील काठ याप्रमाणे साध्य साधन साधक या त्रिपुटीहून पलीकडे जे माझे शुद्ध स्वरूप त्याच्याशी ऐक्य पाहून माझे भजन करतो. सिंधूस गंगा मिळाल्यावरही जशी वेगळेपणाने समुद्रात दिसते, तसा जो माझ्याशी ऐक्य पावला आहे तो माझे भक्तीचा उपभोग द्वैता वाचून घेतो आणि दोन आरसे स्वच्छ करून एकापुढे एक ठेवले असता एकमेकाला पाहण्याचे सुख भोगतात. तसा मद्रूप झाल्यावर तो ज्ञानी माझ्या भक्तीचा उपभोग घेतो. इतकेच नव्हे, परंतु आरसा बाजूस केल्यावर व त्यातील प्रतिबिंब दिसेनासे झाल्यावर पाहणारा आपल्या ठिकाणीच आपल्या स्वरूपाचा आनंद भोगतो. जागे झाल्यावर स्वप्न नाहीसे होऊन आपल्या स्वरूपास मिळाल्यावर मग आपले ऐक्य जसे द्वैता वाचून भोगतो. याचवर शंका करणारा आणि शंका करतो की ऐक्य पावल्यावर त्याचा भोग कसा घेता येतो, तर पहा की शब्दाने शब्दाचा उच्चार कसा करता येतो.
यावरून शंका घेणाऱ्याचे गावात कदाचित सूर्याला दिव्याने पाहण्याची चाल असेल तर नकळे, अथवा आकाशाला मांडव घालण्याची चाल असल्यास असेल. अरे, ज्याच्या अंगी राजपण नाही त्याला राजेपणाचे काय सुख भोगतो हे कसे समजणार? किंवा सूर्याला अंधार आलिंगन देईल की काय? आणि जो स्वतः आकाश झाला नाही किंवा आकाशाची व्याप्ती कशी समजेल? व गुंजाचे दागिने रत्नांच्या दागिन्यांच्या बरोबरी कशी करतील? म्हणून जो मद्रूप झाला नाही त्याला मी कोठे आहे हे कसे समजणार? मग तो माझे भजन करतो असे कसे म्हणता येईल? यास्तव क्रमाने येणारा योगी मत्स्वरूप होतो तेव्हा माझ्या स्वरूपाचा उपभोग घेतो. जशी तरुण स्त्री आपल्या तारुण्याचा उपभोग घेते. पाण्याच्या लाटा सर्व बाजूंनी पाण्याचेच सेवन करतात. किंवा प्रकाश जो आहे तो सर्व प्रकारे करून सूर्यबिंबातच असतो. अथवा पोकळी निर्माण झाल्यावर पोकळी ज्याप्रमाणे सर्वत्र आकाश व्यापून असते त्याप्रमाणे माझे स्वरूप होऊन माझे भजन क्रिये वाचून करतो. असा अलंकार सोन्याला सहज भासतो. चंदनाचा सुगंध चंदनानेच सेवन करतो. किंवा चंद्राची प्रभा चंद्रापाशीच सहज असते. त्याप्रमाणे क्रिया सहन होत नाही. तथापि अद्वैत स्वरूपाचे ठिकाणी भक्ती असते. ह्याचा अनुभव घेतला तर समजेल. एरवी बोलून सांगता येण्याजोगी ही गोष्ट नव्हे. अशा योग्यतेस आलेला मनुष्य पूर्वसंस्कारे करून जे काही बोलेल त्याने मला आळविल्यामुळे त्याने हाक मारता क्षणीच मी त्याला ओ देतो. जेथे बोलणाऱ्याला त्याच्याशिवाय दुसरे कोणी बोलण्यास भेटत नाही तेथे तो बोलतो असे कसे म्हणता येईल? अशा प्रकारचे जे बोलणे ते न बोलण्यासारखेच असून तेच माझे उत्तम स्तवन होय. म्हणून ते बोलणे बोलत असता व त्या बोलण्याने मी भेटलो असता ते बोलणेच मौन होते आणि त्या मौनानेच माझे खरे स्तवन होते. तसेच हे किरीटी त्याचे बुद्धीने अथवा दृष्टीने जे तो जाणील अथवा पाहिल तो जाणणे व पाहणे जाणण्याकरता किंवा पाहण्याकरता वस्तू एकीकडे करून जाणणाऱ्यालाच व पाहणाऱ्यालाच दाखविते. आरशात पाहण्याच्या पूर्वी जे मुख होते तेच आरसा पाहता क्षणी आरशाला न पाहता मुखालाच पाहते. तद्वतच त्याचे पाहणे पाहणाऱ्यालाच दाखविते. पाहण्याची वस्तू जाऊन पाहणाऱ्याला जर पाहिलं तर पाहणेपणाचा धर्म उरत नाही. स्वप्न पाहिलेल्या स्त्रीला जागे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन देऊ गेले असता देणारा व आलिंगन देण्याची वस्तू दोन्ही नसून एकटाच पुरुष जसा असतो अथवा दोन लाकडाच्या घर्षणाने जो अग्नी उत्पन्न होतो तो दोन्ही लाकडा जाळून लाकडाचे नाव नाहीसे करून आपणच होतो. अथवा आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब सूर्य हाताने घेऊ लागला असता त्याचे प्रतिबिंब नाहीसे होऊन त्याचे असलेले बिंबत्वही जाते. त्याप्रमाणे मद्रूप होऊन जो दृश्य वस्तू पाहण्यास जातो त्याला ती दुसरी दृश्य वस्तू वेगळी उरत नाही परंतु त्याचे असलेले दृष्टत्वही नाहीसे होते. सूर्य अंधाराला प्रकाशित करावयास गेला असता प्रकाश जो अंधकार तो जर उरत नाही तर मग सूर्यावरील प्रकाशक धर्मही नाहीसा होतो. त्याप्रमाणे दृश्य वस्तू जर मीच झालो आहे तर आपल्याहून दृश्य वस्तू भिन्न नाही. मग पाहणारा दृष्टाही उरत नाही. यावर पाहणे व न पाहणे एतद्वर्जित ती स्थिती ते माझे खरोखर दृश्य व द्रष्टा या द्वैताच्या दर्शन होय. हे किरीटी, दर्शन वाटेल त्या पदार्थाच्या भेटीबरोबर त्याला होते. मग दृश्य व द्रष्टा या द्वैताच्या पलीकडील जी दृष्टी ती तो सर्व काळ भोगतो. आणि आकाश हे सर्व व्यापक असल्यामुळे त्याला जसे ढळणे नाही तसा मी जो आत्मा तेने करून सर्वत्र माझीच व्याप्ती झाली आहे. कल्पांतकाली ओतप्रोत उदकच भरल्यामुळे जसे उदकाचे वाहने बंद होते तसे सर्व विश्व आत्मत्वाने कोंदले असल्यामुळे त्याला आत्मा वाचून दुसरा पदार्थ उरत नाही. पाय पायावर चढेल काय? अग्नी अग्निसत जाळील काय? पाणी पाण्यात स्नान कसे करील? म्हणून सर्वत्र माझी व्याप्ती झाल्यामुळे त्याचे येणे जाणे बंद पडते. व अद्वैत असा जो मी परमात्मा त्याची त्याला व त्याच्या कृतीने जे यात्रा घडते. तसेच पाण्यावरील बुडबुडा मोठ्या वेगाने जरी धावत गेला तरी तो पाण्याशिवाय भूमीवर धावत नाही. अर्थात त्याचे ते धावणे हे न धावण्याचेच ठिकाण समजले पाहिजे. म्हणून जे स्थळ सोडवायचे ते व ज्या स्थळास जावयाचे ते
व चालणारा व चालण्याचे पाय हे सर्व उदकच असल्यामुळे तो तरंग पाहिजे तितका धावत गेला तरी हे पंडूसुता तो उदकच असल्यामुळे त्याचा एकपणा मोडत नाही. त्याप्रमाणे मद्रूप झाल्यावर मीपणाने जरी त्याला स्फुरण झाले तरी तो संपूर्ण माझ्याकडचेच आला. अशी जी यात्रा त्या यात्रेने तो माझा यात्रेकरूच झाला आणि त्याच्या शरीराच्या स्वभावामुळे त्याने काहीही कृत्य आरंभिले तरी त्या कृत्याचे मिशाने मीच त्याला भेटतो. हे पंडूसुता, अशा स्थितीत हे कर्म व हा कर्ता हा भेद जाऊन आत्मत्वे करून मला पाहिले असता मद्रूप होतो. हे पहा, ज्याप्रमाणे आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणे होते किंवा सोन्याने सोने झाकले तर झाकणे होत नाही, दिव्याने दिव्याला प्रकाशित केले तर ते प्रकाश न करणेच होय, त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म केले ते कर्म करणे कसे म्हणावे. कर्म करीत असता मी करता असा अभिमान नाहीसा झाला म्हणजे सर्व त्याचे करणे न करणेच होते. त्याला सर्व क्रिया आत्मरूप झाल्यामुळे त्या सर्व क्रियाला न करणेच म्हणावे व तीच माझी खुणेची पूजा होय. म्हणून कपिध्वजा, तो ज्या ज्या यथासांग क्रिया करतो त्या न केल्याप्रमाणे होऊन तीच माझी महापूजा होते. याप्रमाणे तो जे जे बोललो ती माझी स्तुती, तो जे पाहतो ते माझे दर्शन, अद्वय जो मी त्याचे तो चाललेलं ती यात्रा होय. हे कपिध्वजा, तो जे करील ती माझी पूजा, तो जी कल्पना करील तो माझे जप व तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी होय. जसे जसे सुवर्णाशी सुवर्णाचे कंकण अभेद आहे तसा भक्तियोगाने माझ्याशी तो ऐक्य पावतो. पाण्याच्या ठिकाणी लाट, कापुराच्या ठिकाणी परिमळ व रत्नाच्या ठिकाणी तेज जसे भिन्न नाही, फार काय, जसा तंतूशी पट किंवा मृत्तिकेशी जसा घट यांचे ऐक्य असते तसा तो माझा भक्त माझ्याशी ऐक्य पावतो. अर्जुना, ही जी एकनिष्ठ भक्ती, त्या भक्तीच्या योगाने दृश्य मात्राचे ठिकाणी मी आत्मा जो दृष्टा त्या मला तो जाणतो. जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थाच्या योगाने आणि शरीर व शरीराचा चालक यांच्या योगाने व्यक्त किंवा अव्यक्त एतद रूपाने सर्व दृश्य पदार्थांचे स्फुरण होते. हे सुमते अर्जुना, ते सर्व दृश्य मीच आहे. अशा बोधाच्या भरात अनुभवाचा झेंडा नाचतो. दोर दृष्टीस पडल्यावर त्यावर झालेला सर्पाचा भास नाहीसा होऊन दोरच आहे असा जेव्हा निश्चय होतो, सोन्या वेगळा गुंजभर सुद्धा अलंकार नाहीत असा दृढ निश्चय होण्याने सर्व अलंकाराची आटणी होते. पाण्यावर येणारे तरंग उदक विरहित नाहीत असे पक्के समजून त्याच्या आकाराला जो भुलत नाही, अथवा स्वप्नातील पाहिलेले सर्व विकार जागे झाल्यावर पाहू गेले असता आपले विरहित दुसरे काही नाही असे दिसते, तसे जे काही आहे व नाही त्यांच्या योगे हे जाणण्याची स्फूर्ती होते व ते सर्व पदार्थ मीच आहे अशा काही अशा अनुभवाचा तो उपभोग घेतो. मी उत्पन्न न होणारा, जरारहित, नाशरहित, अविनाशी, ज्याच्या पूर्वी काही नाही असा, ज्याला अंत नाही असा व नेहमी आनंदमय असा आहे असे तो समजतो. चलन न पावणारा व पतित न होणारा, अंतरहित, अद्वैत, सर्वांचे मूळ, निराकार व साकारही मीच आहे. सर्वांचा ईश, अनादि व अमर, अभय आणि आधार व आधारावर असणारे जे आधेय ते सर्व असा मी आहे. सर्वांचा अधिपती व नेहमी असणारा, सहज व सतत सर्वव्यापी व सर्वत्र भरून असणारा आणि सर्वांच्या पलीकडला असा मी आहे. सर्वात नवा व जुना, अभावरूप व संपूर्ण, सर्वाहून मोठा व अणुरेणूहूनही लहान जे काही आहे ते मी आहे. क्रियारहित व एकसंगरहित व शोकरहित सर्व वस्तूत मी असून माझ्यात सर्व वस्तू आहेत असा सर्वात उत्तम पुरुष मी आहे. शब्दातील व कर्णरहित, रूपरहित आणि गोत्ररहित, सर्वत्र शुद्ध व स्वतंत्र ब्रह्म परब्रह्म मी आहे. असे आत्मस्वरूपी ऐक्य पावून माझी खरोखर अद्वैत भक्ती करून मला जाणतो व याही बोधाला जाणणारा जो मी परमात्मा तोही आपण असे तो समजतो.